किती लोक आज वचन शिकण्यासाठी आलेत? आज ब्लेसिंग्स नाही, आज करेक्शन मीटिंग आहे. प्रेज द लॉर्ड. आणि करेक्शनमध्येच ब्लेसिंग्स आहेत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं मी जे बोललो? नेहमी आपण प्रोत्साहन घेतो. काय घेतो? आपण प्रोत्साहन घेतो. परंतु आज परमेश्वर आम्हाला शिकवणार आहे का देव आमच्या प्रती कसा आनंदी होईल, Yes. हे आज आम्हाला शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी मोटिवेट केलं जातं, परमेश्वरच ते करतो. पण देवाची इच्छा आहे का आपल्याला हे पण कळावं की काही काही गोष्टी तुझ्या मला आवडत नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ते आम्हाला कळलं तर त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आमच्यातून प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार आहेत ऐकण्यासाठी, सत्य ऐकण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वास्तविकरित्या कधी कधी एखादा व्यक्ती आम्हाला पटत नाही, पण जर त्याने काही मागितलं तर आपण त्याला देऊन टाकतो. त्याला देऊन टाकतो. पण आपल्या मनात त्याच्याप्रती भावना जी ती चांगली नाही, म्हणजे मुद्दामून चांगली नाहीये, त्याच्यात तो नाकर्तेपणा आहे, त्याच्यात तो नाकर्तेपणा आहे. पण तरी तो आपण कधी दाखवतच नाही का बाबा तुझ्या काही गोष्टीद्वारे मी आनंदी नाहीये. पण ज्यावेळेस तो काही मागतो आपण त्याला आनंदाने काय करतो? देऊन टाकतो. देऊन टाकतो. हे प्रभूचं प्रेम आहे. Yes, हे परमेश्वराचं हालेलुया. प्रेम आहे. आणि प्रभूने नेहमी त्याचं प्रेम दिलं. त्याने कधी दाखवलं नाही का बाबा कधी कधी काही गोष्टी ज्या मला आवडत, पण आज देवाचं हृदय जाणायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ऐकतील येस. आणि किती लोक अंगीकार करतील, Yes. हे खूप महत्वाचं. आणि मी पण प्रार्थना केली आणि वारंवार सांगतो की प्रभू बळ दे, आणि तू जे बोलतोय जसं तू मला बोलतोय तसंच मला तुला लोकांना बोलण्यास शक्ती दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन ज्यास येतं आपण पळतो, पण पळू नये. देवाचं वचन जरी बोलणं असेल, जरी कडक शब्द असतील, पण ते आम्हासाठी तेल आहेत. काय आहेत? तेल आहे. Yes. आणि प्रभूची इच्छा आहे का ते तेल आमच्यावर आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर प्रत्येक ती जी नाकर्तेपणा आहे, उणीव आहे, प्रभू त्याची झळ आम्हाला दाखवून देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुझ्यात आहे आणि मला आवडत नाही. नाही. आज आम्हाला शिकायचंय या झावळ्याच्या रविवारी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला शिकायचंय गाढवाद्वारे. कोणाद्वारे? गाढवाद्वारे. खूप सुंदर प्रभूने प्रगटीकरण दिलं. आणि जोपर्यंत देव प्रगट करत नाही काहीच प्रगट होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत देव उलघडा देत नाही तो उलघडल्या जात नाही. आणि देवाला धन्यवाद. ही प्रार्थना होती का प्रभू ह्या वर्षी काय, आणि देवाला धन्यवाद का परमेश्वर दरवर्षी एक नवीन प्रगटीकरण आम्हाला देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आजही परमेश्वर काहीतरी नवीन आम्हाला देणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहिती आहे झावळ्याचा रविवार आहे आणि येशूचं आगमन यरूशलेम जवळ होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यावेळेसची घटना आहे. आता या ठिकाणी आपण सर्व पवित्र शास्त्र काढूया. मार्क 11वा अध्याय. मार्क 11वा अध्याय. मार्क 11वा अध्याय काढला सर्वांनी. पहिलं, दुसरं आणि तिसरं. तर पहिले 2 वचनं वाचू, पहिलं आणि दुसरं. एक वचन. नंतर ते यरुशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी येथवर आले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघांना पाठवले. 2 वचन. आणि त्याने त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या समोरच्या गावात जा, आणि लागलेस त्यात जाताना त्याच्यावर अजून कोणी माणूस बसला नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं प्रभूला कुठं प्रवेश करायचा आहे? यरुशलेमेत. सगळे बोला कुठं? यरुशलेमेत. यरूशलेम मध्ये. आता याच्या पूर्वी देवाने पायी प्रवास केला नव्हता का? येस, केलता. पण भविष्यवाणी होती. काय होती? भविष्यवाणी. भविष्यवाणी होती. आणि ती भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून परमेश्वर इथं गाढवाचा उपयोग Yes. करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. नंतर ते यरुशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी येथवर आले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघांना पाठवले. 2 वचन. आणि त्याने त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या समोरच्या गावात जा, आणि लागलेस त्यात जाताना त्याच्यावर अजून कोणी माणूस बसला नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना प्रभूने सांगितलं का समोरच्या गावात जा, आणि किती लोकांना पाठवलं? 2 लोकांना. आणि बायबल सांगतं का तो म्हणला ज्यास तो तुम्हाला विचारल तुम्ही का सोडवताय, तर त्याला सांगा की याला कोणाची गरज आहे? प्रभूला. Yes. कोणाला गरज आहे? प्रभूला याची आणि जर गरज तुम्ही आहे. सांगाल तो आक्षेप घेणार नाही. आणि मग त्यांनी ते गाढव सोडवलं, आणि ते गाढव सोडून कोणाकडे आणलं? येशूकडे आणलं. सगळे बोला कोणाकडे आणलं? येशूकडे आणलं. ना गाढव आणल्यानंतर लगेच ते प्रभूला दिलं का काही प्रक्रिया केली? काही प्रक्रिया केली. वाचूया 7वं वचन. 7 वचन. मग येशूकडे त्यांनी ते शिंगरू आणले व त्यावर आपली वस्त्रे घातली. काय टाकलं चर्च? वस्त्रे टाकली.
त्यांनी त्याच्यावर काय टाकली वस्त्रे टाकली. आणि वस्त्र टाकल्यानंतर त्यावर कोण बसला? येशू बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी साम्यता गाढवामध्ये आहे, जी घटना किंवा जी स्टोरी त्याची आहे, ती स्टोरी आपली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं गाढव कसं होतं? बांधलेलं होतं. बांधलेलं. कसं होतं? बांधलेलं. आपण तिथं असं लिहिलंय का गाढव बांधलेला आहे, त्याला काय करा? सोडवा. सोडून आणा. त्याला काय करा? सोडून आणा. आम्ही पण पापात आणि शापात काय केलं होतं? बांधलेले होतो. बांधलं होतो. आणि बायबल सांगतं का तो म्हणतो जस मला उंच केलं जाईल, मी सर्वांना माझ्याकडे एकवटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही पण पापात होतो, शापात होतो, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होतो, पण देवाची कृपा झाली आणि प्रभूनी जसं त्या गाढवाला सोडवलं, त्याच परमेश्वराने आम्हाला पण सोडवलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं गाढव सोडवल्यानंतर निघून नाही गेलं. कोणाकडे आणलं? येशूकडे आणलं. सगळे बोला कोणाकडे आणलं? येशूकडे आणलं. आणि येशूकडे आणून त्याच्यावर काय टाकली? वस्त्रे टाकली. सगळे बोला काय टाकली? वस्त्रे टाकली. आणि वस्त्र टाकल्यानंतर बायबल सांगतं की त्या गाढवावर कोण विराजमान झाला? येशू विराजमान झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा हे खूप आत्मिक आहे, शिकण्यासारखं आहे. आपला हाच विषय आहे का गाढव सुटल्यानंतर कोणाच्या उपयोगात येतं येशूच्या. आणि कोणाला घेऊन मिरवतं? येशूला. का मंजोराल? येशूला. किती लोकांना समजतं? गाढव सुटलं आणि काय केलं? सजलं. टाकली. काय केलं? सजलं. सगळे बोला काय केलं? सजलं. शिष्यानी त्याला सजवलं आणि सजवल्यानंतर कोण बसला? येशू विराजमान आणि झाला. गाढव सजल्यानंतर पळून गेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तो सजला, तो म्हणू शकला असता का जाऊन भावांना भेटून येतो? कोणांना? भावांना भेटून भावांना येतो. भेटतो, बहिणींना भेटतो, घरच्यांना भेटून येतो. का? कारण मी काय झालो? सजलोय. सजलो. मी सजलो आहे. सजलो नंतर तो निघून गेला नाही, तो प्रभूच्या उपयोगी आला. येस. हालेलुया. किती लोकांना कळतंय? गाढव सजल्यानंतर निघून गेलं, नाही. ते आपल्या घरी जाऊ शकलं असतं, येस. ते लोकांना मध्ये फिरू शकलं असतं. का? कारण फर्स्ट टाइम काय घालतोय? वस्त्र घालतोय. काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन आहे, सगळ्यांना जाऊन दाखवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सजल्यानंतर तो कोणाला घेऊन मिरवतो? येशूला घेऊन मिरवतो. कोणाच्या उपयोगात येतो? येशूच्या उपयोगात येतो. आज परमेश्वर आम्हाला शिकवतो का गाढव सजल्यानंतर कोणाच्या उपयोगात येतंय येशूच्या उपयोगात आणि कोणाला येतोय. घेऊन मिरवतंय? येशूला घेऊन मग जसं मिरवतोय. गाढवाला सजवलं देवाने, आम्हाला पण आमच्या व्यक्तिगत जीवनात सजवलं का नाही हे सजवलं? सजवलं. कमॉन, सजवलं का नाही हे सजवलं? सजवलं. कोणाला आरोग्य नव्हतं त्याला काय दिलं? आरोग्य दिलं. दिलं. कोणाला घर नव्हतं त्याला काय दिलं? घर दिलं. कोणाला नोकरी नव्हती त्याला काय दिली? नोकरी दिली. कोणाचं लग्न होत नव्हतं त्याला चांगलं विश्वासानं काय दिलं? स्थळ स्थळ दिलं. दिलं. कोणाला संतती नव्हती त्याला काय दिली? संतती दिली. कोणाच्या घराला घर पण नव्हतं त्यांना प्रभूने घर दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी व्यसनाच्या बंधनामध्ये होते, प्रभूने त्या लोकांना बंधनमुक्त केलं. म्हणजे परमेश्वराने अनेक प्रकारच्या आशीर्वादाने आम्हाला काय केलं? सजवलं. सजवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सजल्यानंतर हे गाढव काय करते? येस. हालेलुया. ह्या गाढवाचं कळलं. कोणत्या? या गाढवाचं. ह्या गाढव सजल्यानंतर यांनी कोणाला घेऊन मिरवलं? येशूला घेऊन कोणाच्या मिरवलं. उपयोगात आलं? येशूच्या पण उपयोगात आपण आलं. जे सजलो आपण कोणाला घेऊन मिरवतो? येस. आणि आपण कोणाच्या उपयोगात येतोय? आज प्रभू म्हणतो हा विचार आपण केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढव फेथफुल होतं. कसं होतं? प्रामाणिक होतं. प्रामाणिकपणे होतं. त्याला कळलं का रे बाबा अशी शोभा मला कधी मिळाली नाही, येस. मला आतापर्यंत कुणी सोडवलं नाही. नाही, पण खरोखर देवाला धन्यवाद का त्याच्याद्वारे मी सुटल्या गेलो. येस. हालेलुया. त्याच्याद्वारे मला काय मिळाले? वस्त्र मिळाले. फक्त प्रभूने मला बंधनातून काढलंच नाही तर अधिपतीच्या पंक्तीला प्रभूने मला बसवलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन काय सांगतं का तो उकळल्यावर काय करतो? उचलतो. आणि कोणाच्या पंक्तीला? अधिपतींच्या या पंक्तीत गाढवाचं पण काय बसवतो. झालं? चर्च बंधनात होता, Yes. बांधलेला होता, सोडवला. आणि फक्त सोडवलंच नाही तर प्रभू मध्ये त्याला जागा मिळाली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जी जागा त्याला मिळाली, जो सजल्या गेला, तो सजून बाहेर मिरवत नाही. कोणाला घेऊन मिरवतोय? येशूला घेऊन मिरवतो. आज आपी कोणाला घेऊन मिरवतोय? येस. कमॉन, कळतंय आज आम्हाला पण देवाने काय केलं? सजवलंय. सजवलं. प्रत्येकाच्या जीवनात कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? येशूचं. प्रत्येक जण साक्ष देतं. काही ना काही प्रत्येक आठवडी आम्ही घेऊन येतो. प्रभू आज हे नाही, प्रभू ते नाही, प्रभू हे नाही. आणि प्रत्येक बाबतीत कोण आम्हाला आशीर्वाद करतं? परमेश्वर. पण बायबल असं सांगतं की जस गाढव सजलं ते उपयोगात आलं. पण प्रभू बघतो का माझे लेकरं सजतात पण माझ्या उपयोगात येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सजूपर्यंत कोणाच्या हातात? येशूच्या हातात. गाढवाला मजा येत होती सोडल्यानंतर, सजल्यावर पण काय येत होती? मजा येत होती. आमचं पण तसं आहे का तोपर्यंत बरं वाटतं ज्यास मी सजतो. देवाने घर दिलं, देवाला धन्यवाद. देवाने गाडी दिली, देवाला धन्यवाद. प्रभूने संतती दिली, देवाला धन्यवाद. देवाने नोकरी दिली, देवाला धन्यवाद. पण आता देवाने तुला सजवलं, मग पुढं काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं काय? हा प्रश्न मी स्वतःला केला पाहिजे. ज्या देवाने माझ्यासाठी एवढं केलं, आता त्याच्या उपयोगात मी आलो नाही पाहिजे का? येस. आलो पाहिजे. कमान आलो पाहिजे का नाही? पण परमेश्वर पाहतो का मानवी गाढव सजतं आणि जे मिरवत फिरतं एकटंच, त्या प्रभूला तिथंच ठेवून टाक. येस.
येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून परमेश्वर आज आमच्याद्वारे आनंदी नाही. नाही. परमेश्वर म्हणतो का एवढं काही तुमच्या जीवनामध्ये केलं, तुमच्या प्रार्थनेला कधी अंतर पडू दिलं नाही, तुमच्या गोष्टी मला आवडत नव्हत्या तरी तुम्हाला ब्लेस केलं, पण तुम्हाला कधीच जाणीव झाली नाही का माझ्या प्रभूला काय आवडणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव देतो आम्ही घेत जातो, देव देतो आम्ही घेत जातो, पण देवाच्या मनात माझ्यासाठी नेमकं काय हे पण कधी झाकून पाहायला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर ते मन मला कळालं आणि ते जीवन मी केलं तर प्रभू त्याही पलीकडे आशीर्वाद मला देईल. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज प्रभूची इच्छा आहे का देवाचं मन आपण जाणावं, आणि जर आपण ते जाणणार नाही आणि गाढव सजून जर देवाच्या उपयोगात येणार नाही तर गाढव पण जे सजलंय त्याची सजावट देव काढून टाकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया गाढव काय झालंय सजलं कोणासाठी, येशूसाठी. पण जर त्या गाढवावर येशू विराजमान नाही ना, त्याच्यावर वस्त्र राहणार नाहीत, त्याची Yes. सजावट देव काढून टाकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज देवाने जे दिलं कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या पण देव म्हणतो जे तुला दिलं त्यात माझी महिमा नाही, त्यात माझा गौरव नाही, मग तुझी सजावट काय कामाची. येस जे झाड फळ देत नाही ना त्याला प्रभू कापतो, आणि फक्त कापतच नाही तर त्याला वाळल्यावर कशात टाकतात, अग्नीमध्ये. अग्नीत टाकतात. प्रभू म्हणतो का माझ्या लोकांची पण तीच अवस्था होईल जर माझा गाढव माझ्या उपयोगात येणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज देवाची इच्छा आहे का जर आम्ही सजलो तर विचार करा कोणासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया फक्त जगात मिरवण्यासाठी नाही, फक्त जगात आपलं आपलं जगण्यासाठी नाही, तर येशूला घेऊन जगणं खूप महत्वाचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर येशू नाही तर आमची सजावट काहीच कामाची नाही. नाही. आणि म्हणून आशीर्वाद पण जास्त दिवस आमच्या जीवनात राहणार नाही. लोकांना प्रश्न पडल का अरे बाबा 6 महिने पूर्वी हा काय देऊन गेला होता, साक्ष अरे बाबा किती चांगलं चाललं होतं, किती उत्तम चाललं होतं, मग असं कसं झालं. असं ऑटोमॅटिक होत नाही. गाढव ज्या उपयोगात येत नाही त्याचे वस्त्र त्याची सजावट निघून जाते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया असा कोणता शेतकरी का जो असं झाड लावतो त्याला फळ येत नाही, येस लावतो का. नाही. पण हे प्रभूची कृपा आहे का प्रभू अशी झाडं लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वाढ बघतो ह्याला काय येईल, फळ येईल. पण जर त्याला फळ येतच नाही तर त्या झाडाला तो कापून टाकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया देवाचं प्रेम मोठं आहे, देवाची सहनशीलता वाढ बघती, पण याचा अर्थ हे नाही का आम्ही फळच देऊ नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया सारा वांज होती, अब्रामाने तिला सांभाळलं, काय केलं, सांभाळलं पण तिला पण शेवटी काय आलं, फळ आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची सहनशीलता वाढ बघत होती, 3 वर्ष फळ येत नव्हतं, तो म्हणला यंदाही फळ नाही आलं तर झाड काय करून टाक. काढून टाक. आणि प्रभू तेच सांगतोय आज या मंडळीला, येस हे 6 महिने तुझे प्रभूने ब्लेस केले. या वर्षी वचन होतं की तू मागण्या अगोदर तुझं मागणं काय परमेश्वर तुला देईल, येस पण पुढचे 6 महिने तू ठरव जे वचन मी दिलं ते पूर्ण व्हावं का जे दिलं ते पण निघून जावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आनंदी नाही आज, देव आनंदी नाही. नाहीये. देव देतोय याचा अर्थ हे नाही की देव आनंदी. देव तर पाप्यांवर पण आपली दया दाखवतो. येस कोणावर. पाप्यांवर पण. म्हणून असा गैरसमज आपल्या मनातून दूर करा का माझ्यात काहीतरी आत्मिक चांगलं आहे म्हणूनच देव मला देतो, नाही, हा गैरसमज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव म्हणतो का माझ्या मंडळीला बजावून सांग का त्यांच्या प्रती मी संतुष्ट नाहीये, आणि जर ते लोक फिरणार नाही तर माझा अनुग्रह त्यांच्यावर फिरून जाईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तर तुम्ही तरी फिरा, आणि जर नाही फिरले तर अनुग्रह काय होऊन जाईल, निघून जाईल. आणि पुन्हा तेच दिवस येतील, पुन्हा त्याच बंधनात जाल जिथून देवाने बाहेर काढलं होतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छेने आपण परीक्षेत पडावं, पण देव म्हणतो आज मंडळीला हे ऐकणं आणि समजणं गरजेचं आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते येतात, वचन ऐकतात, हा म्हणतात, आमेन म्हणतात, आणि जे करायचं तेच. तेच करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणी आपण ते वचन इझिकेल काढू आपण, 3रा अध्याय. तिसरा अध्याय 17, 18 आणि 19. मनुष्याच्या मुला, मी तुला इस्रायलाच्या घराण्याचा पहारेकरी केले आहे, म्हणून माझ्या मुखापासून वचन ऐकून तू त्यांना माझ्या वतीने बजावून सांग. हा, हे देवानी मला सांगितलं. तू मंडळीचा कोण आहे, पहारेकरी. कोण आहे, पहारेकरी. एक सेवक मंडळीचा कोण आहे, पहारेकरी आहे. आणि तो म्हणतो पहारेकरी म्हणून जे वचन मी तुला देतोय जाऊन माझ्या मंडळीला सांग. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का सांग, का गरजेचं आहे तुम्हाला सत्य सांगणं. वाचूया पुढं. जेव्हा मी दुष्टाला असे म्हणेन की तू खचित मरशील, तेव्हा जर तू त्यांना बजावून सांगणार नाहीस आणि दुष्टाला त्यांच्या वाईट मार्गापासून फिरवायला, त्याला वाचवायला तू त्याला बजावून सांगायला बोलणार नाहीस, तर तो दुष्ट आपल्या अन्यायाने मरेल, परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. पहा, परमेश्वर म्हणतो जर सेवक सत्य बोलणार नाही आणि लोकांवर विपत्ती येईल तर त्याला देव जबाबदार राहणार नाही. त्याला परमेश्वर म्हणतो का त्याचं जे रक्त आहे ते सेवकावर प्रभू मोजणार. कोणावर, सगळे बोला, कोणावर. जर मी सत्य सांगितलं नाही आणि तुमच्या जीवनात सैतानाचं कार्य झालं
आणि काही नाश झाला तर परमेश्वर तो माझ्यावर मोजल. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणतो जर तू सत्य सांगितलं आणि जर ते नाही फिरले तर त्यांचा नाश त्यांच्या डोक्यावर. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूला म्हणलो का प्रभू तू जे सांगल आज मी मंडळीत ते सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. का सत्य जसं आम्हाला समजल सत्य आम्हाला बंधनमुक्त करणार आहे. येस. म्हणून मी सांगत होतो का प्रार्थना करून या. आजचं वचन तुमचे कान उघडणार आहे. आजचं वचन तुमच्या आत्म्यात तुम्हाला फटका मारणार आहे. पण तुम्ही ते घेऊन आत्म्यात करेक्ट झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण ते म्हणतो संकट येईल विपत्ती येईल मग त्याला देव जबाबदार राहणार नाही. आणि माझी इच्छा नाही का सेवक पण त्याला जबाबदार असावं. म्हणून ते म्हणतो विपत्ती येण्या अगोदर त्यांना सांग का तुम्ही देवाकडे फिरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांची कामं प्रभूत पूर्ण झालेली प्रभूला दिसत नाही. जे समर्पण परमेश्वराला पाहिजे जो गौरव प्रभूला पाहिजे तो गौरव मिळत नाही. ते म्हणतो मी तुला सजवलं भरपूर सजवलं प्रत्येक गोष्टी तुला मी ब्लेस करतो पण तसं तू माझा गौरव करत नाही ज्याप्रमाणे गाढवाने माझा गौरव केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभू मंडळीबद्दल काय बोलतो. इझिकेल काढू आपण 33वा अध्याय आणि 30 वचनापासून. 33 अध्याय 30 वचनापासून. 30 वचन. तर मनुष्याच्या मुला तुझ्याविषयी तर तुझ्या लोकांची संताने भिंतीजवळ व घरांच्या दारात तुझ्याविषयी संभाषण करतात. एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो. ते म्हणतात याहो जे वचन यहोवापासून निघून येते ते आपण ऐकू. 31 वचन. आणि लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात आणि ते माझ्याकडे लोकांप्रमाणे तुझ्या पुढे बसतात व तुझी वचने ऐकतात परंतु ते ती आचरत नाही. पहा परमेश्वराचं वचन सांगतं का लोक म्हणतात कोणाचं वचन ऐकू. देवाचं वचन. सगळे बोला कोणाचं वचन. देवाचं लोक वचन. म्हणतात चला देवाच्या सहभागीत आणि देवाचं वचन काय करू. पण परमेश्वर म्हणतो ते फक्त ऐकतात आणि तसं आचरण करत नाही. पहा पुढं खूप सुंदर आहे वाचूया. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्या पुढे बसतात हा. व तुझी वचने ऐकतात परंतु ते ती आचरित नाहीत. पुढं जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात. काय लिहिलंय. फार प्रीती दाखवतात. वचनानंतर येस आमेन येस आमेन. तोंड छोटं मान खाली असं वाटतं जीवाला स्पर्श झालं. जीवाला प्रभू म्हणतो मुखाने दाखवतात का फार प्रीती आहे फार वचन समजलं फार वचन जीवाला लागलं. पण ते म्हणतो तसं सत्य ते फक्त दाखवतात का मला वचन लागतंय मला कळतंय पण ते म्हणतो त्यांना कळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन लिहिलं का पवित्र शास्त्रात. येस. ते बसतात तर म्हणतात कोणाचं वचन ऐकू. देवाचं वचन असं ऐकू. दाखवतात की आम्हाला फार देवाचं वचन समजतं आणि फार जीवाला लागतंय. कुठं. जीवाला लागतं. आणि आता आम्ही दाखवणार का आम्ही बदलणार आहे. येस. आम्ही बदलणार. पण तो म्हणतो जसे आहे तसेच आहे. पुढं वाचू. तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे हा चालत जाते. जरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे बसतात चालत कुठं? जाते. वचन चर्च मध्ये कुठं ऐकतात कोणाचं वचन देवाचं वचन. आणि असं दाखवतात का देवा तुझं वचन मानावर घेतलं Yes. पण सगळं लक्ष कुठं लाभाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पाहतो का तुझ्यात त्या गोष्टी पूर्ण होत नाहीये. तू गाढवाप्रमाणे होता तू बांधलेला होता तुझ्या जीवनाला अर्थ नव्हता मी तुला सोडवलं तुला सजवलं पण गाढव जसं प्रभूला घेऊन मिरवतो त्याप्रमाणे तू घेऊन मला मिरवत नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं गाढव देवाच्या उपयोगात येतं तसं परमेश्वर म्हणतो का माझे लोक माझ्यासाठी उपयोगात येत नाही. Yes. आशीर्वाद मिळतात तोपर्यंत ते नम्र आहेत. कसे आहेत. नम्र आहे. मिळल्यानंतर पण म्हणतात का आता सगळं जीवन कोणासाठी देवासाठी. आणि असे गायब होतात का नंतर सापडतच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जस तू रडत होता तू दुःखी होता तू निराशी होता तुझी दखल कोणी घेतली परमेश्वराने आणि तुला घेतली. कळलं का जीवन देव कोण आहे. Yes. तुला कळलं का देव काय करणार आहे. पण जस तू ब्लेस होतो थोड्या दिवसानंतर तू इतका कम्फर्ट झोन मध्ये जातो की तुला कळतच नाही का ज्याच्यासाठी मी सजलो त्यासाठी मी काय करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी जीवन बदललं देवाने आता कोणाच्या उपयोगात आलं पाहिजे. देवाच्या उपयोगात. जर देवाने आमचं जीवन ब्लेस केलंय आम्हाला सजवलंय तर आमचं जीवन देवासाठी उपयोगात आलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वस्त्र विनाकारण घातले गाढवाला नाही. का मला विनाकारण घातले का नाही. कोणासाठी. येशूला त्याच्यावर आणि जर बसायचं. येशूच नाही तर तुझे वस्त्र काय कामाचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर येशू नाही तर वस्त्र कामाचे नाही. म्हणून येशू जर बसणार नाही तर वस्त्र त्या गाढवाचे काय करण्यात येतील काढण्यात येतील. त्याला देव जबाबदार राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बायबल वाचा का ज्याही लोकांना प्रभूने सजवलं ते लोक प्रभूच्या उपयोगामध्ये आले.
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पहिले उदाहरण घेऊ जक्कईचं. कोणाचं? जक्कईचं. बायबल सांगतं जक्कई एक जकातदार होता आणि त्याला लोक पापी म्हणायचे. काय म्हणायचे? पापी आणि म्हणायचे. जक्कईचा अर्थ होता पवित्र. येस जक्कईचा आत्मिक अर्थ. पवित्र पण लोक त्याला काय म्हणायचे? पापी. जस येशू त्याला भेटला आणि म्हणला खाली ये, मला तुझ्या कुठं जायचं? घरी जायचं. लोकांनी कुरकुर सुरू केली आणि म्हणले का रे पाप्याच्या घरी कोण गेला? येशू गेला. लोकांनी आश्चर्य केलं का एक नाझीर एक पवित्र व्यक्ती एवढे चमत्कार करतो कोणाच्या घरी गेला? पाप्याच्या घरी. पहा त्या घराची शोभा येशूने जाऊन काय केली? वाढवली. वाढवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्या दारात कुणी जात नाही, ज्याचं घरचं पाणी कुणी पित नाही, त्याच्या घरात जाऊन कोण बसतो? येशू बसतोय. म्हणजे त्या घराला कोणामुळे शोभा आली? येशूमुळे शोभा पण आली. पहा जक्कई पण गप्प बसला नाही. जक्कई पण म्हणतो का प्रभू तू एवढं केलं का माझ्यासाठी, तर आता मी जे काही कुमार्गाने केलं, जे काही मी पाप केलं, आता मी चौपट परत देतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहायचा आत्मिक अर्थ काय? लोक कुरकुर करते. काय करत होते? लोक कुरकुर करत ते म्हणतो होते. येशू कोणाच्या घरी गेला? पाप्याच्या घरी पण गेला. ज्यास पापी बदलला सगळे कोणाची स्तुती करू लागले. येशूची स्तुती करू लागली. किती लोकांना समजतंय? पापी लोक म्हणजे बाहेरची लोक येशूला नाव ठेवत होते. काय करत होते? नावं ठेवत होते. पण जक्कई बदलला. जक्कई येस, बदलला. आणि तेच जक्कईला पाहून म्हणू लागले का रे खरं येशू सामर्थ्य. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर येशू जीवन बदलणार आहे. जक्कई फक्त आपल्या घरी येऊन आनंदी झाला नाही, जक्कईने असं काही केलं का त्याच्याद्वारे येशूचा गौरव होऊ लागला. नाही कळलं? जक्कईला काय म्हणायचे लोक? पापी. येशू गेल्यानंतर काय झालं? परिवर्तन सगळे झालं. बोला काय झालं? परिवर्तन त्याच्या झालं. परिवर्तनाद्वारे कोणाचा गौरव झाला? येशूचा गौरव सगळे बोला झाला. कोणाचा गौरव झाला? येशूचा मग गौरव झाला. जक्कईनी कोणाचा महिमा केला आपल्या जीवनाद्वारे? येशूचा. मग परमेश्वर तेच म्हणतो का तुमच्या जीवनाद्वारे माझा गौरव का नाही? जसं जक्कईच्या घराला शोभा नव्हती, येशूच्या आल्याद्वारे त्याचं घर काय झालं? सजलं. पण सजल्यानंतर त्या जक्कईनी प्रभूसाठी स्टँड घेतला आणि आपला चुकीचा मार्ग सोडून लोकांना दाखवून दिलं का येशूचं येणं व्यर्थ नाही, माझं जीवन बदलून गेलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक बडबड करत होते, कुरकुर करत होते, जक्कईचं लाईफ बघून कोणी स्तुती करू लागले. येशूची स्तुती करू लागले. कमॉन, आला का नाही जक्कई उपयोगात? येस कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या मग गौरवासाठी. आम्हाला पण कोणी पापातून बाहेर काढलं, येशूने बाहेर कोणी काढलं. शापातून बाहेर काढलं. येशूने कोणासाठी? गौरवासाठी. मग आता आपण देवाच्या. कोणाचा अभिमान बाळगला पाहिजे? देवाचा. का? कारण ज्यास मला कोणी विचारत नव्हतं, कोणी मला पाहत नव्हतं, त्यास येशू माझ्या जीवनात हस्तक्षेप करतो. येस हालेलुया. मग मला पण कोणाचा अभिमान पाहिजे? येशूचा. मग येशूने जर एवढं कार्य केलं तर मी पण कोणाला घेऊन फिरलो पाहिजे? येशूला घेऊन फिरलो पाहिजे. शमरूणी स्त्रीला जस येशू भेटतो तिने घागर घेऊन मिरवत होती. काय घेऊन मिरवत होती? गागर. पण येशू भेटल्यानंतर कोणाला घेऊन मिरवली? येशूला घेऊन मिरवली. कमॉन, किती लोकांना समजतं? पहिले काय होती? घागर होती. येशू भेटल्यानंतर घागर सोडून दिली. आणि येशूचं नाव घेऊन गावात पळाली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूचा अभिमान लोकांना नाही. ज्यांनी आमच्या जीवनात कार्य केलं, ज्यांनी आम्हाला पापाशापातून बाहेर काढलं, त्याचा अभिमान आम्हाला पाहिजे आणि आमच्या जीवनातून परमेश्वर उंचवला गेला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्त्रीना वाईट वाटलं नाही का बाबा घागर कशी टाकू, नाही, आता मला प्रभूचा अभिमान आहे, प्रभूचा, अभिमान म्हणून मी आहे. आता घागर घेऊन मिरवणार नाही, मी येशूला घेऊन मिरवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कई पण म्हणतो की मी पाप घेऊन मिरवणार नाही, आता मी नीतिमार्ग घेऊन मिरवणार आणि माझ्या देवाचा गौरव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला घेऊन मिरवलं पाहिजे? येशूला घेऊन तिने घागर काय केली? सोडून दिली. आपण पण आपल्या जुन्या गोष्टी सोडून आज कोणाला उंच केलं पाहिजे. येशूला उंच. कमॉन, किती लोक करतात? करता का खरंच? किती लोकांनी आज झावळ्याच्या रविवारचे स्टेटस ठेवले? येस कमॉन, प्रामाणिकपणे तुमचा हात देवबाप बघतो. जगाचे स्टेटस लगेच येतील आता फटाफट सगळ्यांच्या मोबाईलवर. मग देव म्हणतो तुझ्या भाव का? ज्या देवाने एवढं आशीर्वाद दिले, आज तुझ्या स्टेटसवर कोण झळकला पाहिजे होता? येशू. मग तुला अभिमान नाही, ज्याच्यासाठी सजला तुझं स्टेटस पण कोणासाठी सजलं पाहिजे होतं? येशूसाठी. कमॉन, बरोबर आहे. येस तुमचं स्टेटस सजतं का सजतं नाही रोज? मग आज ते कोणासाठी सजलं पाहिजे होतं? येशूसाठी. पण सजलं का? आता जगी गोष्टी येतील तर स्टेटसवर भराभर जगाच्या गोष्टी येतील. मग प्रभू म्हणतो का तुझं स्टेटस त्यांच्यासाठी सजतंय आणि देवासाठी का सजत नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? देवाचा अभिमान नाहीये मग आम्हाला, जगाचा अभिमान आहे, जगातल्या लोकांचा अभिमान आहे. पण ज्यांनी सगळं निर्माण केलं, ज्याच्याद्वारे आशीर्वाद आहे, त्याचा अभिमान आम्हाला वाटत नाही. येस त्याला घेऊन मिरवावं असं आम्हाला वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमरूनी घागर काय केली? सोडून दिली. आणि येशूला घेऊन मिरू लागली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जगिक गोष्टी सोडा आणि कोणाला घेऊन मिरवा? येशूला घेऊन. तुमच्या जीवनात येशू दिसू द्या. चर्च तुमच्या Yes. स्टेटवर दिसू द्या, तुमच्या प्रत्येक गोष्टीत येशू झळकू द्या. चर्च दिसू द्या. हे गाढव सजलं ना फक्त येशूमुळं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? उद्या बघतो स्टेटस सर्वांच्या हाताने. आज येशू नाही तर देव तुझा भाव बघतो. येस उद्या तू प्रार्थना कर, देव तुझी प्रार्थनेला उत्तर देणार नाहीस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे गाढव देवाच्या उपयोगाचं नाही, देव दोनदा तीनदा संधी देईल, नंतर त्याचे वस्त्र परमेश्वर काढून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे झाड फळ देत नाही, सहनशीलता वाढ बघती पण फळ येणारच नाही, तर प्रभू म्हणला ऐक जैतुनाच्या झाडा, आजपासून तुला फळ येणार नाही. आणि झाड जागेच्या जागे वाळून गेलंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही पापा शापातून बाहेर पडलो तर कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या आपल्या गौरवासाठी. जीवनातून फक्त परमेश्वर उंचवला गेला पाहिजे. येस. किती लोकांना समजतं? कोणाचा गौरव करा? देवाचा गौरव. जीवन कोणासाठी आहे? कारण एक समय तू शापात होता, पापात होता, तुला विचारणारे नव्हते, तुला विचारणारे जवळ करणारे नव्हते. लोकांना वाटायचं याला जवळ की आम्हाला द्यावं लागेल, किंवा तुझ्या इमेजमुळे त्यांची इमेज खराब होणार होती, पण येशूने आपली इमेजची पर्वा न करता आम्हाला जवळ केलंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असा परमेश्वर कुठं भेटणार आहे? असं प्रेम आम्हाला कुठं भेटणार आहे? जर देवाने एवढं प्रेम केलं तर त्या प्रभूसाठी आपण उपयोगात आलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? खरंच का फक्त वरवरचा? हा आत्म्यातून. कसं? आत्म्यातून. गाढवाला कळलं. गाढवाला आपण एखाद्याला ज्याचं बुद्धी चालत त्याला काय म्हणतो? गाढव. अरे मग हा गाढव तो भारी ठरला. येस. प्रेज द लॉर्ड. ह्या गाढवाला कळतं का कोणाला घेऊन मिरवायचं, आणि आम्हाला कळत नाही का आम्हाला काय करायचं. आणि आमच्यात तर देवाचा आत्मा टाकला. देवाचा आत्मा टाकला. देवाचा आत्मा टाकलाय आमच्यात. आमचा बाप्तिस्मा झालाय. आमच्याकडे प्रभूचं पवित्र शास्त्र आहे. आम्हाला चर्च तरी आम्ही ते करत नाही जे देवासाठी केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कईच्या जीवनात येशू आला आणि लोकांना कळलं का खरोखर जक्कईचं लाईफ प्रभूंनी बदललं आणि आपल्या जीवनाद्वारे त्याने येशूला उंचवलंच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं जीवन जगा का आता माझ्या जीवनाद्वारे येशू उंचवला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर गाढवाचे वस्त्र राहणार नाही. गाढवाची शोभा संपून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद याच्यात पण नाही का गाढवावर काय टाकले? वस्त्र. पण येशू बसल्यानंतर लोकांनी आपले वस्त्र रस्त्यामध्ये टाकले. येस. हालेलुया. कमान किती लोकांना समजतं? शिष्यांनी काय टाकले? आपले वस्त्र. शिष्यांनी आपले वस्त्र टाकले, पण येशू बसला. कोण बसला? येशू मग बसला. लोकांनी आपले वस्त्र गाढवाखाली टाकले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतं जस येशू तुमच्यात विराजमान होईल ना, मग तुमचं लाईफ बदलून जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे आशीर्वाद पाहतोय ना, प्रभूच्या नजरेने चिल्लर आहेत. कसे आहेत? चिल्लर. पण येशू आल्याने तुम्हाला खरी मिळकत सापडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा का जर गाढव सस्तं ना चर्च, ते येशूसाठी. आणि जर येशू नाहीये ना, तर पुढचे आशीर्वाद थांबलेत. गाढवावर कोण बसला? येशू. आणि लोकांनी काय टाकले? वस्त्र आणि टाकले. गाढव वस्त्रावर चाललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही गाढवाची लायकी नाही, येशू बसल्यामुळं त्याचं व्हॅल्यू वाढलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कशात खुश आहे? फक्त वस्त्रामध्ये. बस वस्त्र घातले परत फिरतो. अरे येशूला घे, मग खरे आशीर्वाद येणार आहेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त काय घातले वस्त्र घातले. आणि येशूला ठेवलं तसंच आणि पळत सुटलो सगळीकडे. खरे आशीर्वाद तुझ्याकडे नाहीये. जस येशू तुझ्या जीवनात विराजमान होईल, मग खरे वस्त्र तुझ्या जीवनामध्ये परमेश्वर आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आम्ही जर सजलो कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या आज देवाने गौरवासाठी. पापा शापातून बाहेर काढलं कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या म्हणून महिमेसाठी. जगात मोकाटपणे फिरू नका, येशूला घेऊन फिरा, येशूच्या उपयोगात या आणि देवाचा गौरव होते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सेकंड उदाहरण घेणार आहे या ठिकाणी चर्च आशीर्वादाबद्दल. कशाबद्दल? आशीर्वादाबद्दल. आणि भरपूर लोकांना प्रभूने त्यांच्या जीवनात ब्लेस केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जे देवाने दिलं कोणासाठी? देवाच्या महिमेसाठी. मग आता तुम्ही कोणासाठी उपयोगात आले पाहिजे? देवासाठी. एक एक उदाहरण घेईल मी समजण्यासाठी. पहिलं उदाहरण घेतो मी नोकरीचं. एक टाइम होता आम्हाला काय नव्हता? जॉब नव्हता. आम्ही म्हणतो नगरसारख्या ठिकाणात मला चांगली सॅलरी कुठं भेटणार? पहिला प्रश्न असतो यंग लोकांना का नगरमध्ये कामच नाही. आणि चांगला पगार भेटणार नाही. म्हणजे एक टाइम 50 प्रश्न तुझ्या डोक्यात होते का माझं लग्न कसं होईल, माझ्याकडे चांगला जॉब नाही, मला घर नाही. पण परमेश्वराने अशा स्थितीमध्ये पण तुला चांगला जॉब दिला. दिला का नाही दिला? मग तू सजला का नाही सजला जॉबद्वारे? येस. मग सजला. आता तू कोणाचा गौरव केला पाहिजे? देवाचा गौरव. पण जॉब मिळाल्यानंतर जिथं अशक्य आहे परमेश्वर पाहतो का आता लोक जसं प्रभूला स्थान दिलं पाहिजे ते स्थान देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला नोकरी होती का? नव्हती. नोकरी कुणी दिली? देवाने दिली. आता कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या मग गौरवासाठी. तुला बाकी सगळा वेळ आहे पण येशूला घेऊन मिरवायचा वेळ नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही पास्टर तुम्हाला काय सांगू, ओव्हर टाईम आहे. तू काय 30 दिवस ओव्हर टाईम करतो का? महिन्यात किती दिवस आहेत? 30. 30 किंवा 31. मग मला सांगा 30चे 30 दिवस तुम्ही ओव्हर टाईम करणार आहेत का? नाही. कम ऑन ब्रदर सिस्टर्स. अरे तू जर एवढाच तुला ओव्हर टाईम असताना तू पहिले प्रार्थनेला आला असता, म्हणला असता मला जॉब सोडायचा आहे, तुला ओळखतो मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला 30चे दिवस जर ओव्हर टाईम असताना तू कुठं आला असता पहिले? प्रार्थना करायला. म्हणला असता पास्टर काय करा माझ्यासाठी? प्रार्थना. आणि काय रिझन सांगतो तू मला काय आहे?
ऑफिसमुळे जमत नाही यार. 30 दिवस तू चर्च कामामध्ये आहे का? तुला माहित नाही का आपलं चर्च नेहमी आत्मिकरित्या बिझी आहे. काही ना काही कोणाचा गौरव करत राहतं. देवाचा गौरव. आपलं चर्च कधी शांत बसत नाही. हे तुमचं काम आहे का? जर मला त्या दिवशी जमत नाही तर दुसऱ्या दिवशी तरी मी कोणाच्या उपयोगात आलो पाहिजे. देवाच्या उपयोगात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त सांगायचं नाही मला कामामुळे जमत नाही. परमेश्वर पाहतो का 30 दिवस तू बिझी नाही. तू बिझी असताना पहिले चर्चला आला असता मला असता प्रार्थना करा का दुसरा जॉब मला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर बघतो का फेथफुलनेस नाहीये. कामाच्या मागे काय करतो? लपतो. लपतो. पण मुळात तू घरी जाऊन बसतोस. घराच्या गोष्टीत तू हरवला. अरे एक टाइम तुझं डोकं काम करत नव्हतं. तुला नोकरी नव्हती. तुला कोणी नोकरी दिली? परमेश्वराने दिली. पण आता पैसा आल्यामुळं तुला दुसरे उपाय सुचलेत. ज्या देवाने दिलं त्या देवाच्या घरावरती आलं नाही पाहिजे का? येस आलं पण पाहिजे. आम्हाला काही नाहीये. आता पैसा आल्यानंतर मग चला फिरायला. पैसा आल्यानंतर चला इकडं चला तिकडं. आता 4 लोक पैसा नव्हता तर तुला किती लोकांनी विचारलं? तुला नोकरी नव्हती त्यास तुला किती लोकांनी विचारलं? आता पैसा आल्यानंतर तुला 4 लोक बोलू लागली. मग परमेश्वर बघतो कारण बाबा काही नव्हतं त्यास कोणाला धरून होता? येशूला धरून. आणि म्हणून देवाचे आशीर्वाद येतात. पण आशीर्वाद आल्यानंतर देवाला धरून राहा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर देवाने नोकरी दिली मग माझं काम आहे का आता असे बेरोजगार शोधावे त्यांना म्हणावं कारण मला पण नोकरी नव्हती पण देवाने मला नोकरी दिली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला नोकरीने सजवलं का नाही सजवलं? येस मग सजवलं. तुझं काम काय? आता ज्यांना नोकरी नाहीये त्यांना माझ्याद्वारे आशा द्यायची का रे देव करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझं मुख काय झालं? बंद. मग ते म्हणतो गाढव सजलं पण या गाढवाद्वारे माझा उपयोग झाला पाहिजे त्या गाढवाचा उपयोग होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कसं काम टिकल? असं पॉलिटिक्स सुरू होईल. असं कॉम्पिटिशन उभं राहील. मग तुला ते काम कसं कसं वाटणार? नको नको. मग तू बरोबर येशील. आज देवाचा हात तुझ्या कामावर. देवाचा हात आहे. म्हणून पॉलिटिक्स नाहीये. म्हणून तुला चांगलं चांगलं वाटतं. म्हणून तुला रिलॅक्स आहे. कसं आहे? रिलॅक्स. ऑफिसमध्ये जर तुला त्रास देऊ लागले झोपील का घरी? नाही. मग लक्ष लागणार नाही. मग झोप येणार नाही. मग चिडचिड होईल. मग बरोबर प्रार्थनेला. परमेश्वर बघतो स्वार्थी कसा आहे? स्वार्थी. स्वस्थता दिली तर देवाला विसरून जातो. हात काढले का लगेच कोणाकडं? आणि मला उपयोग द्यायचा कोणासाठी? देवासाठी. ते म्हणतो नाही पाहिजे असं जा घरी. स्वार्थी कसा आहे? स्वार्थी. तुला देवाने कुठून उचललं? बायबल नेहम्याबद्दल वाचा. सुट्टी काढली. काय काढली? पवित्र शास्त्रात गेली नेहम्यानी सुट्टी काढून. कसं? सुट्टी काढून. पगारी राजा नसल ती पगार कट झाला असेल पण म्हणलं काय हरकत नाही कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. चर्च देवाने दिलं. देवासाठी स्टँड नाही घ्यायचा का? येस. अरे झाला तर झाला पगार कट. कमॉन नाही चालेल का? आम्हाला किती द्या आम्हाला पुरतच नाही. आपले पुरत नव्हतं लाडकी बहिणी चाले ते पुरा ना आम्हाला. किती येऊ द्या तरी उणीवच. तरी उणीव. का उणीव आहे? कारण तुझं जीवन गाढवाप्रमाणे नाहीये. ते प्रभूच्या उपयोगात नाहीये. म्हणून किती पण द्या आपली दलिंद्री नेहमी सारखीच. कमॉन कळतंय चर्च? Yes. येतंय का नाही? आता एक्स्ट्रा आलं का नाही? पुरतात का ती 3-2.5 काय जे भेटतात ते पुराणात? का देवाचा फेवर नाही तुझ्यावर? का देवाचा हात नाही तुझ्यावर? कारण तुला जे देवाने दिलं ना जे देवाने तुला सजवलं ना ते तू त्याच्यात विश्वासू नाही देवाला. म्हणून बरकत नाही तुझ्या जीवनावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरकत पाहिजे. काय पाहिजे? बरकत. जर देवाचा हात नाहीये ना किती पण येऊ द्या 4 वाटे निघून जाणार. आज जर तुम्हाला देवाने जॉब दिला तुम्हाला प्रभूने बिझनेस दिला कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. 6 दिवस कामाचे पण 1 दिवस कोणासाठी? परमेश्वरासाठी. मग आहे का तो? लास्ट टाइम विचारा बरं कधी आले होते संडेला चर्चला? काही लोक 3-3 महिन्याच भेटतात. 2-2 महिन्यांनी भेटतात. माझ्यापेक्षा माझ्या प्रभूला दुःख जास्त होतं. प्रभू म्हणतो याला कुठून उचललं? बांधलेला होता. काय केला होता? बांधलेला होता. याला मी बाहेर काढलं. चांगल्या नोकरीने ब्लेस केलं. पण आज हा देवासाठी स्टँड घेत नेहमीने सुट्टी काढली. चर्च तुम्ही पण स्टँड घ्या. कुणासाठी? आणि त्या लोकांकडे जा ज्यांच्याकडे नोकरी नाही आहेत आणि म्हणा का परमेश्वरने माझं काय केलं मला कुठून उचललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बघल त्याला सजवलं ना वायाने गेलं. आता अजून सजवतो म्हणजे आज 4 लोकांना अजून जाऊन सांगाल की येशू काय करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. पण तुम्ही प्रभूचं नावच देणार नाही. ज्या प्रभूने सजवलं त्याच्या उपयोगातच येणार नाही तो प्रभू का म्हणून तुम्हाला पुढचं काम प्रोव्हाइड करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रमोशन पाहिजे का? तुम्हाला सॅलरीत वाढ पाहिजे का? मग प्रभूसाठी काहीतरी मुख उघडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. गाढवानी उपयोगात आला कोणाच्या? येशूच्या. सगळे बोला कोणाच्या? येशूच्या. मग प्रभूने दिल्यानंतर तुझं मुख उपयोगात आलं पाहिजे. Yes. तुझी साक्ष उपयोगात आली पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. पण तू घरी बसला. कुठं बसला? घरी. तुला इतके व्याप येत आता काम नसताना कोणाकडे होता फक्त? येशूकडे. जोरात बोल. कोणाकडं?
मग त्यास फक्त प्रभू होता, फक्त प्रार्थना होती, त्यास तुला वेळ होता, त्यास तुला वेळ होता. पण आता सगळं भेटल्यानंतर तुला वेळ नाही. हे दिवस राहणार नाहीत. जर तू फिरला नाही तर हे दिवस राहणार नाही. जे काम तुला आता हवं वाटतं ना आणि जे घर तुला हवं वाटतं तिथं असा भुंगा प्रभू लावल का ते तुला नको नको होऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू पळ काढशील पण प्रभूची इच्छा आहे तसं व्हावं त्या अगोदर तुम्ही देवाकडे फिरायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या अगोदर प्रभूकडे काय करा, फिरा. फिरा आणि ज्या देवाने मला ब्लेस केलंय त्यासाठी काहीतरी होऊ द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी केलं कार्य, देवाने कार्य केलं. येशू म्हणतो मी तयार आहे पण माझं गाडो सजून कुठं गेलं तेच कळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूचं असं आहे, सोडवायला 2 जण आणि शोधायला 2 जण. सोडवायला 2 जण. सजवायला वेगळी आणि परत ते गाडो उधळतं त्याला शोधायला 2 जण जातात परत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. जर गाडवातच खेळत बसलो तर ईर्ष्येमध्ये कधी जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन गाडो खेळायचं का फक्त, तुला सोडवायचं तुला सजवायचं, गाडो पडलं त्याला शोधायला 5 जण. का रे का नाही येत, परत दुसरं का रे का नाही येत. अरे गाडवाला शोधायला एवढे लोक लागतात. येशू म्हणतो अरे गाडवा तू नव्हता ना तर मी पायी पारायचो. कसं चालायचो, पायी चालायचो. तू आला म्हणून मी तुझ्यावर बसलो म्हणजे तूच मला घेऊन चालणार असं नाही, त्याच्यापूर्वी मी पायी चालून पण सेवा केली. येस. हालेलुया. किती लोकांना समजतं. गाडवाला काय वाटायला लागलं, मी नाही तर येशू, राईट. येशू चालणारच नाही, येशू जाणारच नाही. अरे Yes. गाडवा तू नव्हता तर अगोदर तू नव्हता तर मी चाललोय. तुला सोडवायला पण मी पायी पायी चालू होतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, गाढवात गर्व येतो. त्याला वाटतं माझ्या बिना येशू पुढे जाणारच नाही. यार तुला कुणी सांगितलं, येस. येशूचं वचन पूर्ण व्हायचं तर म्हणून त्यांनी गाढवाचा उपयोग केला, कारण गाढवाच्या वाटेला ते चांगले वस्त्र यावेत चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांना काम दिलंय कोणाच्या उपयोगात या. देवाच्या उपयोगात. जर तुम्ही फिरणार नाही अनुग्रह फिरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय. बिझनेस आपली पात्रता नव्हती का आपण बिझनेस करावं, पण कोणी बिझनेस दिला. परमेश्वराने दिला. आता खूप शिकण्यासारखं आहे बरं का जे बिझनेस करतात तुमच्यासाठी. तू जो बिझनेस करतो तू पाहिला नाही का तो बिझनेस करतो, तुझ्या अगोदर पण ते व्यवसाय करणारे होते. Yes. होते का नव्हते. येस. होते. मग ऑलरेडी त्या बिझनेस करणाऱ्यांमध्ये प्रभूने तुला काही नसताना तिथं ठेवलं का नाही ठेवलं. येस. ठेवलं. पण आता देवाने दिल्यानंतर तुला भीती, आता मी करणार नाही तर माझं जाईल. अरे काय नसताना देवाने दिलं तर देवासाठी स्टँड घेतल्यानंतर जाणार आहे का. नाही जाणार. कमॉन किती लोकांना समजतंय. तू बिझनेस आता करतोय, कोणता पण व्यवसाय असू दे, तुझ्या पहिले व्यवसाय करणारे नव्हते का. येस. होते. मग एवढे टायकून मोठमोठे लोक व्यवसाय करणार आहेत, तुझी लायकी नसताना प्रभू त्यांच्या तुला उभं केलं. येस. पण नंतर तू त्या व्यवसायात असा हरून जातो, तुला वाटतं का नाही आता मी ते नाही केलं तर माझं निघून जाईल. अरे काय नसताना जर देवाने दिलं आणि देवासाठी उपयोगात येईल तर देव काढून घेणार आहे का वाढून देणार आहे. वाढून देणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना मिळल्यानंतर अनसिक्युरिटी येते, माझं जातक काय. अरे दिलं कुणी, परमेश्वरानेच मग दिलं. देव काढून घेणार नाही. ज्या देवासाठी तू स्टँड घेशील ना कमी पडणार नाही, ते वाढणारच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून ज्यांना व्यवसाय दिले पळू नका, देवासाठी सजलेत, देवासाठी उपयोगात या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी नाही गेलो तर माझा धंदा जाईल. अरे तुला धंदा नव्हता त्याच देवाने तुला धंदा दिला. येस. तुला धंदा त्यावेळेस नव्हता. त्यास तुला देवाने काय दिला. दिला. आणि ज्या तू देवासाठी उपयोगात येईल, धंदा देव काढून घेणार नाही, देव धंदा वाढवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला समजत नाही चर्च का गाढव का सजलं. किती लोकांना कळतंय, खरंच कळतंय का. कोणाच्या उपयोगात यायचं. देवाच्या महिमेसाठी. लोकांना जाऊन सांगा अरे माझी पात्रता नव्हती पण देवाने मला उंच केलं. Yes. देवाने मला ब्लेस केलं. जसे गाढव देवाच्या उपयोगात येईल ना प्रभू त्याला अधिक उंच करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर आपण आपल्या व्यवसायात बैल म्हणून काम करत राहणार, पण जसं तुम्ही देवाच्या मार्गाने चालाल देव तुम्हाला बॉस म्हणून उपयोगात आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय. देवाने तुला लिमिटेड साठी नाही, देवाने तुला मोठ्या गोष्टीसाठी बोलवलं. येस. आमेन. पण तुला पण विश्वासून राहावं लागेल. कोणाबरोबर. देवासोबत. तू जर सजला, तुला जर देवाने ब्लेस केलं तर प्रभूच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. जर तू Hallelujah. देवाचा देवाला देणार नाही, तू बळावर करून बघ, जास्त दिवस ते टिकणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पुन्हा नुकसान येईल, पुन्हा व्यवसाय निघून जाईल. मग वाटेल प्रभू काय चाललं. ते म्हण काय चाललं, तुझ्या हाताने चाललंय. तुझ्या हाताने कारण चाललं. तू सजला पण माझ्या उपयोगात आला. नाहीस. तू देवाचा गौरव केला पाहिजे होता. Yes. म्हणजे तू गौरव करशील, देव तुझ्या बाजून तुला कुंपण टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. वैभव वाढलं पाहिजे. वैभव वाढलं पाहिजे. आपलं असं 4 पाऊल पुढं 10 पावलं माग, 4 Yes. पावलं पुढं 10 पावलं माग. कॅल्क्युलेशन ॲव्हरेज पाहिलं तर मायनसमध्येच आहे. का मायनसमध्ये तू, का तू ग्रोथ करत नाही, का तिथंच घुटमळतोय. तू विश्वासू नाहीये देवासाठी. Yes. जर तू देवाला फेथफुल राहशील, देवाचा गौरव तू करशील, तुला कळलं का देवाने जर मला ब्लेस केलं, माझ्यातून प्रभूचा गौरव झाला पाहिजे, तर प्रभू ब्लेस कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं. प्रभू हॅपी नाही चर्च.
प्रभू म्हणतो अरे पात्रता नव्हती. काय नव्हती? पात्रता नव्हती. दावीद साधा मेंढपाळ होता. काय होता? मेंढपाळ. कोणाच्या गौरवासाठी उंच केलं? देवाच्या. आणि दावीद इतका प्रामाणिक वस्त्र पडूपर्यंत कोणाचा गौरव? देवाचा. बायको म्हणल्या अरे काय चाललंय? तो म्हणला चालू दे देवाद्वारे. येस हालेलुया. कोणाद्वारे? देवाद्वारे. तुम्हाला कळावं का जे माझ्याकडे आहे ना ते देवाद्वारे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमच्यातून प्रभूचा गौरव नाहीये तर जास्त दिवस जे तुमच्याकडे आहे ते राहणार नाही, ते निघून जाईल. पण निघण्या अगोदर परमेश्वराकडे फिरायचंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने दिलंय ना, देव राखून ठेवण्यास समर्थ आहे. येस चोरी जाईल याची भीती बाळगू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. इव्हन ज्यांना घर दिलं, काय दिलं? घर दिलंय. कुठं आले पाहिजेत? चर्च मध्ये. नाही 2 जण चर्चला 2 जण घरी. घरी काय? कमॉन, घरी काय? नाही घरी कोण नसतं. अरे रात्री सगळ्या काड्या लावून झोपतो तरी तुला भीती वाटते, तरी प्रार्थना करून झोपतो देवा चोरापासून वाचव. कमॉन, करतो का नाही करत? घरी कोण नाही, रात्री सगळ्या काय लावल्या? कडी लावली. सगळ्या कड्या कोंड्या लावल्यात, सगळे लॉक बिक लावून, तरी प्रार्थना देवा वाचव. अरे मग तर देवच वाचवणार आहे तर घरी बसून करतो काय? कुठं ये? चर्चला. देव देणार नाही का अजून घर? देव बघतो अरे एक दिलं तर घरात चिटकला, 2 दिन तर सोडणारच नाही. म्हणून हप्ते लगेच गडबड. मग बंधनवाले येतात आणि सील लावून जातात. का? का तू कोणाचा गौरव नाही केला? देवाचा गौरव नाही केला. जर तू देवाचा गौरव करशील ना, तुझे हप्ते पण देवा पुरवठा करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे देव देतो ना, घराला चिटकून बसू नका. देवाने दिलं ना, अजून गौरव करा. देव एकाचे 2 घर करतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना जाऊन सांगा अरे पात्रता नव्हती माझी, मी गव्हर्नमेंट सर्वंट नव्हतो, पण देवाने मला काय दिलं? घर दिलं. पण ते म्हणतो घर घेऊन कुठं बसला? घरीच बसला. हे गाडो माझ्या उपयोगाचं नाही. येस. फक्त घराच्या बाहेर बोर्ड, येता जाता तुम्ही नाव वाचायचं बस. मग एक एक नाव एमॅन्युअल, एबनेझर, प्रभूनी केलं बस. अरे देव म्हणतो तुला मुख दिलंय, तू आपल्या मुखाद्वारे कोणाचा गौरव कर? देवाचा गौरव. मग जर गौरव नाहीये तर त्या घराला घर पण राहत नाही, त्या घरात देवाची शांती राहत नाही. मग तिथं भांडणं, तिथं कलं, तिथला सगळा आनंद निघून जातो. पण जे लोक देवाची महिमा करतात त्या घरावर देवाचा अनुग्रह राहतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुला देवाने घराने सजवलं तर तू जाऊन लोकांच्याच घर व्हावेत म्हणून तू लोकांना जाऊन सांग का प्रभू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढव जर सजलं तर ते प्रभूला घेऊन मिरवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? फार पाहुणे आहेत. अरे कोण नव्हतं विचारत आपल्याला? छोटं घर होतं, कोण यायचं का पाहुणे? नव्हते. आता तुला सगळे पाहुणे यायला लागले तुझ्याकडं. अरे येशू आहेत म्हणून पाहुणे यायला लागली. येशू जर गेला ना, कोण परत विचारणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना भीती, गॅरंटर म्हणून माझी फॉर्म बिम घेतो काय म्हणून पळायची लोक पहिली. आता घर जाण्यानंतर सगळे काय करायला लागलेत? अरे तुला कळलं पाहिजे आशीर्वाद कोणाद्वारे आहेत? देवाद्वारे. मग 6 दिवस आहे ना तुम्हाला पाहुण्यांसाठी, पण जे देवाचं ते देवाला द्या ना चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही घर चिटकून बसू म्हणून देवा शांती दे, देवा आनंद दे. अरे काही येणार नाही. घरामध्ये भांडणच होणार फक्त तुझ्या. का? कारण देवाचा अंग त्या घरामध्ये नाहीये. दिलं देवानी होतं, सजलं प्रभूसाठी होतं, पण देवाच्या उपयोगात आलं नाही म्हणून देवाने त्या घराचं घर पण काढून टाकलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का तुम्ही तख्तपोशीच्या घरात राहतात आणि माझं घर ओसाड पडलं. येस. माझं घर ओसाड पडलंय. मग जर देवाचं घर ओसाड पडल तर आपलं घर राहणार का चांगलं? नाही राहणार. देवाची घराची शोभा वाढवा, म्हणजे तुमच्या घराची शोभा देवा अजून वाढवा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. हग्गाई भविष्यवक्ता काय म्हणतो? माझं घर. ओसाड पडलंय. आणि तुम्ही कोणत्या घरात राहता? तख्तपोशीच्या अरे घरात. देवाचं घर ओसाड पडल्यानंतर माझं घर राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो देवाचा महिमा शोधल त्याच्या कुटुंबात देवाचा अनुग्रह असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही सजलात ज्याहीद्वारे तिथून देवाचा गौरव होऊ द्यायचे. येस आमेन. नोकरी दिली, नोकरीतून गौरव करा. घर दिलं, घरातून गौरव करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? आज अनेक आशीर्वाद देवाने दिलेत. दिलेत का नाही दिलेत? येस दिलेत. काहींचं लग्न जमत नव्हतं, कुणी जमवलं? देवाने. कमॉन. दिलं का नाही दिलं? तुम्ही एकत्र येऊन कोणाची सेवा करावी? देवाची सेवा. पण सेवेसाठी पुढं द्या. कमॉन. कळतं? एक टाइम तुम्हाला स्ट्रगल होतं का तुम्हाला लाईफ पार्टनर भेटत नव्हता, पण देवाने तुम्हाला दिला. मग आता मिळून कोणाचा गौरव? देवाचा गौरव. पण दोघंही हरून गेले. दोघं पण हरवून गेले. मग देव कसं ब्लेस करणार? येस. दोघात हरवा आणि ज्यास कल उत्पन्न होईल मग येशूकडे याल, मग तुमच्या जीवनाला प्रभू ब्लेस करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कळतंय चर्च? पहिले तुम्हाला वाटतं नाही आमचं दोघांची परत. अरे तुमची प्रेयर दोघांची साठी नाही बोलवलं देवानी. दोघं मिळून देवाची सेवा करा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही आमच्या दोघांची खूप प्रेयर आहे पास्टर, दोघांची घराघरामध्ये. अरे घरात काय काय ಹೇಳ್ता? कोणासाठी उपयोगात या? देवासाठी. अरे उलट पती पत्नी झाले आता कोणी म्हणणार पण नाही. नाही तर अनेक प्रॉब्लेम असतात तरुणाला पाठवल्यावर प्रेरणंतर. आता प्रभू धन्यवाद का आम्ही दोघं एकत्र आलो, आता मिळून चांगल्या प्रकारे देवाचं काम होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. पण देव बघतो दोघंही मिळून कुठं? घरी. मग दोघांचाच वाद होतो, मग दोघंही चर्चला.
कमॉन, कळतंय? आज देव आनंदी नाही, देव हॅपी नाही. देव म्हणतो सजवलं मी यांना. काय केलं? सजवलं. तुझी प्रार्थना होती का मला असा मुलगा पाहिजे, मला अशी मुलगी पाहिजे जी इशूतली, आणि इशूतली पोरगी घेऊन कुठं ठेवायची? घरी. कमॉन, किती लोकांना समजतं? स्थळ कसं पाहिजे? जोरात बोला, स्थळ कसं पाहिजे? असं देवातलं पाहिजे का विचारू नका, आणि देवातलं घ्यान घरी ठेवा. कमॉन, आज कुणीच मागं हटत नाही. एकदम आपल्याला देवातलं कट्टर पाहिजे. अरे तू किती कट्टर आहेस? तू एक दिवस येतो 6 दिवस कुठं राहतो? घरी. जे प्रभूतलं होतं त्यालाही गार करून टाकलंस. मग तुझं कुटुंब आनंदी राहणार का? देवापाचा अनुग्रह जर तिथं नाहीये, दोघं मिळून देवाचं काम केलं पाहिजे, दोघं मिळून घरी सांभाळतात. कोणाचा गौरव करा? देवाचा देव गौरव. हॅपी नाही चर्च, देव हॅपी. मग आमच्या संततीवर हा अभिषेक, अरे कसला अभिषेक? तू कमव, तू प्रभूसाठी झट, तुझ्या आशा तुझ्या लेकरावर येईल. कमॉन, कळतंय? आईबाप कोणाचं काम नाही करत. देवाचा. आणि आमचा मुलगा मोशे होऊ दे, आमचा मुलगा एलिया होऊ दे. अरे कोणता मोशे एलिया होणार? तो बी तुझ्यासारखं घरीच बसणार. जर तू समर्पित होशील तर तो अनुग्रह ऑटोमॅटिक मुलांवर येणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी प्रभूच्या सेवेत आहे, देवाची उपस्थिती रोज माझ्या घरात आहे, रोज तो अभिषेक माझ्या घरामध्ये, तो अभिषेक माझ्यावर नाही, माझ्या लेकरांवर पण उतरणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी प्रभूचं काम करत नाही, माझे लेकर मोठे मोठमोठे सेवक झाले पाहिजेत. घर बसल्या बसल्या होतील का चर्च? नाही. असं होत नाही. घर बसल्या बसल्या त्याला किंमत द्यावी लागते. काय द्यावी लागती? किंमत. किंमत द्यावी लागते. जर तुम्ही किंमत द्याल, प्रभूसाठी सजाल, मग तुमचे पण लेकर प्रभू उपयोगात आणणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांची इच्छा की तुमचे लेकर मोठे सेवक व्हावेत? बोलल्याने सेवक होत नाही, कुणी पेरायचं. सगळे बोला, आई बापाने काय करायचं? पेरायचं. मग ते लेकरात उगणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण द्यायला तयार नाहीये, पण अभिषेकाच्या प्रार्थनेत सगळ्यातून पुढे आपले लेकर. जा पास्टर, याच्या डोक्यावर हात ठेवा, याच्या डोक्यावर हात ठेवा, याच्या डोक्यावर हात ठेवा. असं येत नाही चर्च. ते पण बघतो का स्वार्थी आहे? कसा आहे? स्वार्थी आहे. हा झटत नाही, पण याला अभिषेक पाहिजे. अभिषेक काही फुकट नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बघतो का तुला सजवलं, पण तू माझ्या उपयोगात आला नाही. आज. देवाने तुला विवाहित केलं, मिळून कोणाचा गौरव व्हावा? देवाचा गौरव. मग झाला पाहिजे का नाही? येस. कमॉन, केला पाहिजे का नाही? आपण स्टँड घेतला पाहिजे प्रभूसाठी, आणि जो स्टँड घेईल तो व्यक्ती प्रभूतून अजून ब्लेस केला जाईल. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय ना, संतती नव्हती. काय नव्हती? संतती नव्हती. कुणी दिली संतती? देवाने दिली. कमॉन, दिली का नाही दिली? म्हणजे परमेश्वर बघतो का, अरे बाबा बंधन होते अनेक वर्षाचे, पण देवाने बंधन तोडले. आता तू कोणाचा गौरव केला पाहिजे? देवाचा. अरे तू 4 लोकात गेला पाहिजे. 5 वर्ष लेकरू नव्हतं, 8 वर्ष लेकरू नव्हतं, 5 वर्ष 10 वर्ष हे कॉम्प्लिकेट होते, पण मला कुणी ब्लेस केलं? देवानं. तूही गप्प आणि तुझी साक्षीही गप्प. येस. कोणासाठी सजवलं? देवाच्या गौरवासाठी. तुझी कूस कोणामुळे वाहती झाली? देवामुळं. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या मग तुझं मुख गौरवासाठी. कोणासाठी बोललं पाहिजे? देवासाठी. चर्च एक टाइम विचार असायचे का लोक म्हणतील, अरे संतती नाही का, संतती नाही का, इकडं चेहरा लपव, तिकडं चेहरा लपव. आज कुणी आनंदी केलं? देवाने आनंदित मग आता केलं. कोणाला घेऊन मिरवायचं? देवाला घेऊन. पण कुठे येशू? येस. देवाने ब्लेस केलं. आज तू ही घरी, पत्नी घरी, लेकरू पण घरी. सगळे इन्फेक्शन चर्चमध्येच, सगळे इन्फेक्शन चर्च मध्ये. कमॉन, किती लोकांना समजतं? आज आम्ही विश्वासू नाहीयेत. कोणाबरोबर? देवासोबत. मग लेकरं हाताबाहेर गेल्यानंतर कुठं आणायची आहेत? चर्च मध्ये. आणि पास्टरचं काहीतरी करायला सेवेला घेऊन जा. नको रे बाबा. सगळे हाताबाहेर गेल्यानंतर कुठं? हाताबाहेर गेल्यावर. आणि काही त्याच्याहून डेंजर आहेत. सुधारले बी तर म्हणतात काय देवदेव करायचं, चल परत. असे पण पाहिलेत आम्ही. ज्यास प्रभूला आणून ते काय झाले? सुधारले. आणि खूप प्रभूसमोर पडू लागले. आई बाप, अरे नको, लय बाप देव बाप नको करू, थोडं काम पण केलं पाहिजे. येस. अरे स्क्रॅप माल सगळा खाली. आणि चर्च फाईन प्रोडक्ट बनवून मग ते जाऊ देतं जगामध्ये. का म्हणून किती लोकांना कळतं? प्रभू आनंदी आहे का? नाही. प्रभू हॅपी नाही आहे. स्वार्थीचे जीवन आपलं आहे ना, आणि आम्हाला वाटतं का देवाने मला काय करावं? ब्लेस करावं. अरे देव कशी 1-2 दिन मग तुला एकातच तू जर प्रामाणिक नाही, दुसऱ्याची अपेक्षा का बाळगतो मग? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने संतती दिली कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या तुझी गौरवासाठी. कूस वाहती केली कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. हन्नाचं साक्ष आजही बोलती, साऱ्याची साक्ष आजही बोलती. मग आमची साक्ष का गप बसावी चर्च? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्ष गप बसण्यासाठी नाही, साक्ष प्रभूच्या गौरवासाठी आहे. येस, आमेन. हे जे असं आपण लिहिलं ना, ते लोक ओरडत होते, तिथं वाचा असं लिहिलंय का देवाने जी महाकृत्य केली होती ना, ते लोक गात होते त्यावेळेस. येस. हा जावळ्याचा रविवार जो आहे ना, हातात जावळ्या होत्या, होसांना होसांना ते म्हणत होते. पण इथं असं लिहिलंय का देवाने जे अद्भुत कृत्य केलेत त्याच्याबद्दल ते काय करत होते? आठवत होते. ते बोलत होते, Yes. घोषणा देत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही पण आमच्या जीवनात जे देवाने कार्य केलं हे गप्प बसायचं का बोलायचं? बोलायचं पण बोलतोय का आपण? नाही. कुणी ब्लेस केलं?
देवाने एक टाइम प्रश्न होते, एक टाइम रडायचा, एक टाइम निराश होतं. देवाने सर्व स्थितीमधून बाहेर काढलं. आता तुझं मुख बोलतं झालं पाहिजे, तू देवाच्या उपयोगात आला पाहिजे. पण आज तू देवाच्या महिमेला उपयोगात येत नाही. देव आनंदी आहे का? कमॉन, स्वतःहून आलं पाहिजे. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. मला फोन करा. का फोन करायचं तुला? तू टाइम काढ आणि फोन कर, कुठं सेवा आहे मला, मी आला यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दोन बहिणी मी यांचं नेहमी कौतुक करतो. बारामतीहून तिथून निघताना फोन करतात, पास्टर कुठं प्रार्थना, आम्हाला तिकडे यायचं. बारामतीहून निघतानाच तिथून काय करतात? फोन. सागर आपल्या, पास्टर उद्या काय काय करायचं, कुठं जायचं. असं वाटतं का देवाचे उपकार आहेत त्याच्या जीवनात? आपल्या जीवनात दिसत नाहीत. आपल्या जीवनात दिसत नाही. याच्यात देवाचे उपकार आहेत ना, त्याची तळमळ असते, देवासाठी मी काय करू. आपल्याला कोणाचे उपकार आहेत? देवाचे. मग जीवन बोलत नाही देवाने काहीतरी केलं म्हणून. तुमच्या जीवनात तळमळ पाहिजे की येशूसाठी मी काय करू, मला काय करता येईल. तुम्हाला फोन करण्यात येणार नाही, तुम्ही पुढाकार घ्यायचा आणि फोन करायचा का मला कुठे यायचं सेवेसाठी मला सांगा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतच. तू काय राजा नाही तुला फोन करायसाठी, तू नम्र होऊन म्हणून मला काम करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलियाने झगा टाकला ना, झगा टाकून पुढे निघाला. झगा टाकून पुढं. का निघाला पुढं? तो उद्या नको असं म्हणला, तू म्हणला ये म्हणून मी आलो. बाबा झगा टाकला, आता तू डिसाईड कर यायचं का नाही यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलिया आणि कोण? अलिशा. एलियाने काय टाकलं त्याच्यावर? वस्त्र टाकली, चादर टाकली. चादर टाकली. चादर टाकून मागेच निघून गेला. मागं नाही, चादर टाकून निघून गेला. आता म्हणला पाहिजे तुझ्यावर अभिषेक दिला, काय दिला? अभिषेक दिला. सेवा कर रे, तसं नाही बोलला. चादर टाकून निघून गेला. तू डिसाईड कर मला यायचं का नाही यायचं. येस. हालेलुया. उद्या सेवेत अडकण आलं ना, म्हणशील तूच आणलं होतं सेवेत. काय म्हणशील? तूच आणलं होतं. तुझ्यामुळे बैल कापले, तुझ्यामुळे घर सोडून आलो. बाबा तू डिसाईड कर, फोर्स नाही करत. देवाची सेवा फोर्स नाही, आत्म्यातून पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं काय जातं लगेच कोणाच्या नावाने खडे फोडतात. देवाच्या. देवासाठी एवढं केलं आणि देवाने काय नाही केलं. अरे देवासाठी एवढं केलं तर क्रूस व्हावा लागल. काय व्हावा लागल? क्रूस. आम्हाला वाटतं बुकेच आहे. काय बुके. बुके नेहमी नाही भेटत. सत्य हे आहे का क्रूस व्हावा लागणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही देवासाठी स्टँड घेणार नाही तर कसं ब्लेसिंग होणार चर्च? तुमचं जीवन एक सर्टन लेवल पर राहणार, त्याच्या पुढे ते जीवन जाणार नाही. आज प्रभूची इच्छा आहे का जर देवाने तुला घर दिलं, तुला नोकरी दिली, देवाने तुला बिझनेस प्रोव्हाइड केला, देवाने तुला संतती दिली, कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. मग तू काय करतोस आणि तू काय केलं पाहिजेस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा गाडी दिली ना, असं सगळं घर बाहेर काढतो आणि कुठं घेऊन येतो? चर्चला. गाडी तिकडं आणि तो ये तिकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर मी तुम्हाला बघतो, लय तुमची सेवा तळमळीने, तुमच्याकडे गाड्या नाहीत, देवाकडे प्रार्थना चालली, माझ्याकडे काय येऊ दे? गाडी. अरे तू दिसणार नाही, तुझी गाडी दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, मी असे कमॉन, किती लोकांना कळत. गाडी पण तिकडं आणि तो पण तिकडं. अरे तुझी गाडी पण कोणासाठी? अरे जोरात बोला, कोणासाठी? देवाच्या मागत नाही, नावासाठी. मी मागणार नाही तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. मी कोणाचं फ्री घेत नाही, मला फ्री आवडतच नाही चर्च. जे पण घेतो तुझं पेट्रोलचं घे, फ्री नको आपल्याला. फ्री म्हणून का? फ्री काही नाही, सगळ्यासाठी किंमत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची गाडी पण देवासाठी पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग 1ची 2 गाड्या होतील, 2च्या 3 होतील, 3च्या 4 होतील, पण तुझं देवासाठी देणं नाहीये ना, मग 1ची 1ही राहणार नाही, ती निघून जातील आणि ती कर्जामध्ये अडकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव देतो ना, त्यात देवाची महिमा शोधा. गाढवानी पाहिलं का वस्त्र मिळाले, आता प्रभूसाठी काय करावं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला घेऊन मिरवला? येशूला. जोरात बोला, कोणाला? येशूला. आपण कोणाला घेऊन मिरवतोय? येस. कमॉन, किती लोकांना समजतंय? देव आनंदी नाही चर्च. देव म्हणतो तू येतो, मागतो, मी तुला देऊन जातो, पण माझ्या मनात झाकून बघ, तुझ्या प्रती माझ्या मनात निराशा आहे, दुःख आहे, कारण तू तसा उपयोगात येत नाही ज्याप्रमाणे तू प्रभूसाठी उपयोगात आला पाहिजे येस. होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय का अवघड चाललंय? का आज चुकीचे आलो? आज आरोग्य दिलं, कोणी दिलं? आरोग्य. सगळे बोला, कोणी दिलं? परमेश्वराने दिलं. म्हणजे झोपून होता, चालता नव्हतं येत, फिरता येत नव्हतं, कुणी बरं केलं? परमेश्वराने बरं मग तुझं केलं. काम नाही का? आता तू बरा झाला, 4 लोकांना सांगा कोणी बरं केलं. देवाने बरं केलं. बरं झाल्यानंतर सगळ्या जगात फिरल, पण चर्चलाच येणार नाही. येस. कुठं येणार नाही? चर्च मध्ये. जे लोक येशूला घेऊन मिरवणार नाही ना, विपत्ती येणार. हिचकिया मारणार होता. हिचकिया मरणार होता. किती वर्ष वाढलं? सगळे बोला, किती? 15. आणि बायबल सांगतं का प्रभूचा गौरव घेऊन नाही मिरवला, आपली संपत्ती लोकांना दाखवतो, ही माझ्याकडे संपत्ती. अरे ज्याने आयुष्य दिलं त्याच्याबद्दल सांग. मग ते म्हणलं असं केलं का? आता जे दाखवले सगळं घेऊन जातो इथून. येस. प्रेज द लॉर्ड.
हिसकेने काय दाखवली? संपत्ती दाखवली. काय दाखवलं पाहिजे होतं? मंदिर. परमेश्वर सांगितलं पाहिजे होतं, अरे मी मारणार होतो बरं का, मला कुठे आयुष्य दिलं? देवाने आयुष्य त्याचा दिलं. महिमाने बाळगला. संपत्तीचं भूषण दाखवतोय का माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, ज्याने आयुष्य दिले त्याचा गौरव नाही, ते म्हणतो जे आहे ते पण काढून घे. आणि गेलंच. येस. देवाने आरोग्य दिलं कोणासाठी? गौरवासाठी. देवाने हातापायात बळ टाकलं कोणासाठी? देवाच्या कोणाचं गौरवासाठी. काम केलं पाहिजे? देवाचं काम. पण आम्हाला वेळ पण नाही प्रभूच्या कामासाठी. चर्चला वेळ नाही, प्रभूच्या कामासाठी वेळ नाही. आणि काही येतात बी थोड्या वेळ थांबतात. तो करतोय का? हा येतो रे मी. अरे कशाला येतो मग? तुझ्या आल्यामुळे दुसरे डिस्करेज होतात. येतो 5 मिनिटांनी पळून जातो. अशा इथं यूज नाही कामासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळ काम करतो? थोडा वेळ मग त्याला फक्त दाखवायचं असतं मी आलो बरं का बाबा, मी पण आहे तुमच्यात काम करणारा, मी पण आहे. थोड्या वेळ करणार आणि लगेच निघून जाणार. करणाऱ्याला वाटतं अरे बाबा, मग त्याच्या मनात कोण खेळणार? सैतान. कोण खेळणार? सैतान खेळणार. अरे 5 मिनिटासाठी करून जातात, पास्टरच्या मनात ना कृपा कमवतात. मी पण येऊन गेलो, त्याच्या मनात कोण खेळणार? सैतान खेळणार. जस्ट देवाने जर वेळ दिला कोणासाठी, देवासाठी. मग दिला पाहिजे का नाही आपण? Yes. आपल्या हातापायात बळ टाकलं कोणासाठी? देवाच्या जर गौरवासाठी. तुम्ही देवाच्या उपयोगाचे नाहीत आणि देवाने तुम्हाला फक्त आरोग्य द्यावं तर कशासाठी? मग जे झाड फळ देणार नाही ना, त्याची ताकद राहणार नाही, देव ती ताकद काढून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जीवन कोणासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. तुमच्या जीवनाद्वारे दाखवा चर्च का माझ्यावर जे काही माझ्याकडे आहे ते येशूमुळे आहे. येस. जी स्त्री होती ना, जी अल्बस्त्र घेऊन आली, तो म्हणतो का ही पापी आहे, पण तो म्हणतो का तिच्यावर पुष्कळ दया झाली, पुष्कळ, तयार झाली. म्हणून तिच्यातलं प्रेम पण पुष्कळ आहे. मग मला सांगा, आपल्या जीवनात पुष्कळ दया झाली का नाही झाली? येस झाली. मग देवाच्या प्रती आपलं प्रेम थोडं पाहिजे का पुष्कळ पाहिजे? पुष्कळ पाहिजे. पण कुठं आहे ते पुष्कळ प्रेम? आम्हाला चर्चलाही वेळ नाही, चर्चच्या कामालाही वेळ नाही आणि कुठंच नाही. फक्त म्हणायचं नाही देवा माझा काय कर, उपयोग कर. प्रेयर मीटिंग आली का सगळ्यांची एकच प्रार्थना, देवा अभिषेक दे, माझा काय कर. उपयोग कर. अरे समोर काम पडलंय ते काम कर. Yes. आणि उपयोगात आहे कोणाच्या? देवाच्या. पण तू उपयोगात येत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू हॅपी नाही आज. गाढव सस्त, गाढव काय करतं? स्वस्त. पण देवाच्या उपयोगात येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते वस्त्र राहणार नाही, वस्त्र काय होतील? काढण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक 40 दिवस प्रार्थनेला आले? 40 दिवस सेवा नव्हती का आपली? येस होती. 40 दिवस चर्च नव्हतं का? येस मग होतं. तुला का नव्हता वेळ 40 दिवसात एकदा? मागा आजार लागला असता, काही पीडा आली असती तर बरोबर 40 दिवस चर्च काढला असता. आज देवाने सजवलं घरी बसण्यासाठी नाही, देवाची महिमा करण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज चर्च 40 दिवस होतं. किती दिवस? 40 दिवस. पण 40 दिवस आम्ही फिरलो पण नाही का? परमेश्वराद्वारे आशीर्वाद नाही का? मग तुला विपत्ती आली, मगच तुला देवाचं मंदिर काय आठवतं? इतर वेळेस तुला देवाचं मंदिर आठवत? मग ते दिवस येतील, अशीच त्रास येतील, अशी समस्या येतील का तू देवाची हाक मारल पण तुला उत्तर भेटणार नाही. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना सांगतोय, समजतंय मी जे बोलतोय. पहा, आजारी लोकांच्या घरी आम्ही जातो, जस्ट प्रार्थनेला सांगतो, प्रार्थनेला ये, प्रार्थनेला ये, प्रार्थनेला. लोक येत नाही आणि अचानक असं काहीतरी विकार येतात आणि तिथून फोन येतात, आता कुठं या? दवाखान्यात या. कुठं या? दवाखान्यामध्ये. प्लीज दवाखान्यात या प्लीज. पण कधी कधी असं असतं का सेवेत इतकं प्रत्येक ठिकाणी पॅक असल्यामुळं जायला जमतच नाही. त्यांना वाटतं का आम्ही तिथे प्रार्थनेसाठी काय करावं, यावं. पण प्रभू बी कधी कधी जाण्याचे मार्ग मोकळे करत नाही. ते म्हणतो ताणू दे थोडंस, काय करू दे, ताणू दे, याला झळ बसू दे, याला कळू दे का देव काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दवाखान्यात आहे पण कोणाची वाट बघतो? परमेश्वराची. Yes. कोणाची? परमेश्वराची. त्याला माहिती आहे माझा पैसा माझे रिपोर्ट नॉर्मल आणणार नाही, येस. माझा पैसा मला लवकर बाहेर काढणार नाही. आता जे काही ते कोण करणार आहे? परमेश्वर. मग पहिलेच देवाकडे आला असता ती वेळ आली असती का? नसती आली. 2 लाख भरायचे माझं धन्यवाद, कुणी बरं केलं? देवाने बरं केलं. काय साक्ष आहे चर्च? नवीन लोकांनी म्हणलं तर ठीक वाटतंय. प्रभूतले लोक, कोणते लोक? प्रभूतले. एवढे खड्डे बुजवायचे, एवढे खड्डे करायचे, मग माझं धन्यवाद कुणी केलं? देवाने केलं. का केलं असं? का झालं तुझ्या जीवनात? का देवाचा हात गेला? का तुझ्या आजार आले? कारण तू देवावर विश्वासू नाहीयेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढ उपयोगात आलं पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. कमॉन, येणार का? येस. हा म्हणताय, पण ते म्हणतो अरे हे प्रीती दाखवणार आहेत. काय दाखवणार आहेत? प्रीती दाखवणारे. येस. आमेन. पास्टर कॉन्फिडन्स मध्ये लय भारी वचन गेलं. मंडळी येस आमेन प्रेज द लॉर्ड म्हणती ना, पास्टरना काय वाटतं? वचन चांगलं गेलं. लय भारी वचन गेलं आज. असा रिस्पॉन्स होतो लोकांचा, विचारू नका. ते म्हणतो रिस्पॉन्स पहिलेपासून मला देतात ते लोक. काय लिहिलं? चला देवाच्या मंदिरात जाऊ, देवाचं वचन ऐकू. ऐकू. पण हे फक्त आमेन म्हणतात पण तसं करत नाही. मग ते म्हणतो ऐका, फळ पण राहणार, नाही. पुन्हा दिवस तेच येतील जिथून तुला उचललं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते दिवस येण्या अगोदर प्लीज प्रभूकडे फिरा चर्च. प्रेज द लॉर्ड.
चर्च मिस नाही झालं पाहिजे, प्रार्थना मिस नाही झाली पाहिजे, आठवड्यातला उपवास मिस नाही झाला पाहिजे, देवाचं ते देवाला गेलं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं जे पण आहे कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या घर गौरवासाठी. कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या. गाडी कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या. 4 लोकांना घेऊन या कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या कारण तुम्हाला पण कोणीतरी सोडून आणलंय म्हणून आता तू पण कोणतरी सोडून आण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळ सांगायचं तरी त्याचं काम नाही काय यायचं. तू काय एका प्रार्थनेला आला का लगेच. येस. तुला पण देवाने किती मशागत घेतली, किती तुझ्यावर प्रार्थना उपवास झाल्या, मग तू कोणाकडे आला. येशूकडे मग तू पण थोडी झळ का दुसऱ्यांसाठी त्यांना प्रभूसाठी घेऊन ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. आज कधी कधी आपला प्रेयर ग्रुप आहे, लोक म्हणतात ग्रुप आणा, मला माहिती आहे कसं घेऊन येतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात तुमच्याकडे लय मोठी टीम आहे. अरे मला विचार किती मशागत करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला म्हणलं 4 लोक आण, नाही माझं नाही जमत त्याचं. अरे तुझं माझं कुठं जमायचं, पण देवासाठी जमून घेतोय. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. लोक आमची वाट नाही बघत. अरे लोक मला ब्लेम करतात, अरे पास्टरला लेट करतो. अरे लेट करतो का, 4 लोकांना घेऊन यायचं, पण तरी ऐकून गप्प बसायचं, जाऊ दे बाबा चल. कम ऑन. कळतं चर्च. प्रभूचं काम आहे ना. इथं जावळ्या होत्या, आनंद होता, पण हेच लोक होते म्हणले येशूला टांगान बरब्बाला सोडा. ते पण पाहावं लागतं सेवेत. येस. नेहमी बुके भेटणार नाही, लोकांचे नकारात्मक शब्द पण भेटतील, पण तेच शब्द ऐकून देवाच्या कामापासून मागे फिरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सजलोय तो कोणाच्या गौरवासाठी, देवाच्याच आरोग्य दिलं कोणाच्या गौरवासाठी, देवाच्याच देवाने आपल्याला चांगली मिळकत दिली कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या. तुमचं अर्पण पण कोणासाठी. देवासाठी. 10 पेक्षा पुढे जा, नाही तर मला प्रार्थना करायला लागेल 10च्या नोटा बंद कर. कमॉन. काय प्रार्थना करायला लागेल. 10च्या नोटा बंद. का, कारण मागणारा पण म्हणतो 10 नको देऊ, वडापाव घेऊन दे. त्याला पण माहिती तो बी 24 ला का 28 ला झालाय आता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण किती झालाय. 28 ला. का मग खाल्ला का वडापाव. घेतो का मागणारा 10 रुपये घेतो. नाही घेत. तो पण म्हणतो 10 रुपये नको, असं करतो, असं करतो. म्हणजे डायरेक्ट नाही म्हणत 10 नाही चालत बाबा. तो इंडियातले सांगतो 10 काय नाही येत बाबा, 10 काही नाही येत. आणि आमचं अजून पण किती आहे. तेच आहे. देवाच्या देवांना गौरवी परमेश्वरला 10 रुपये. देवाने तुला कितीने ब्लेस केलंय. तू चांगलं. देवासाठी काय करतोस. पहा, शिका आत्म्यातून. तुम्हाला देवाने पगार दिल्यानंतर तुमच्या प्रार्थना वेगळ्या ज्या असतात घरासाठी गाडीसाठी बंद होतात का. देव म्हणला पाहिजे पगार दिला ना आता याच्यात सगळं बघ. तसं करतो का आपण. नाही. आरोग्याची प्रार्थना वेगळी, घराची प्रार्थना वेगळी, फीसची प्रार्थना वेगळी. प्रभू सगळं वेगळं दे, पगारात हात नको टाकू प्रभू. मग परमेश्वर जर सगळं वेगळं देतो तुला, तर तू पण देवासाठी कसं दिलं पाहिजे. वेगळं वेगळं. जर तुझा हात मोकळा नाहीये तर जे आहे त्याला गळती लागणार. काय लागणार. गळती. जोरात बोला. काय लागणार. गळती. म्हणून बरकत नाहीये. म्हणून म्हटलं 30,000 बी पुराणात आपल्याला एक्स्ट्रा होते. कसे होते. एक्स्ट्रा. का म्हणून आता जे भेटतात कसे भेटतात. एक्स्ट्रा. मग कुठं पुरतायत. का पुरत नाही. तुझा हात मोकळा नाही. कोणासाठी. देवासाठी. आणि दशमांश मध्ये पण पुढे या. कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या. कुणी दिलं. देवाने दिलं. दशमांश म्हणजे जे काही मिळकत तुला मिळतीये त्याचा प्रथम फळ. सगळं वाटून प्रथम फळ नाही. काहींचं प्रथम फळ कसं आहे. सगळं वाटून. याचं घे, त्याचं दे, त्याचं घे, उरले किती याचं प्रथम फळ. मग म्हणून बरकत नाही तुझ्या घरात. प्रथम फळ म्हणजे प्रथम फळ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. परमेश्वर तर आमचा पुरवठा कुठेही करण, पण तुला बरकत यावी म्हणून तुला अनुभव घ्यावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक टाकतात प्रथम फळ. का पण प्रॉपर. मग आपण नाही टाकलं पाहिजे का बाकीच्यांनी प्रथम फळ. येस. कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या. बरकत जर पाहिजे ना तर प्रथम फळ टाका आणि त्याच्याही पुढे जा. ज्यांना प्रभुत्व वाढायचं. आम्ही तर असं करतो, जर काही करायचं, काही एखादं मीटिंग असेल, काही असेल, त्याच्यात पण प्रथम फळ कोणासाठी. देवासाठी. काही पण असेल त्याचं प्रथम फळ प्रभूसाठी. सुरुवातच महिमेपासून करतो म्हणून देव आम्हाला उगवतो. येस. हालेलुया. लोकांना प्रश्न आहे की हा कुठं जॉईंट आहे, याचं कसं चांगलं चाललंय. लोक आमचं काय करतात, अभ्यास करून राहिले. अरे याचं कसं काय कुठून येऊन राहिले याला एवढं. अरे कुठून नाही, मला बायबलमधले सूत्र समजलेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कुठं जॉईन नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना वाटतं गपची फोटो काढून कुठं दाखवत असेल, तिथून काय येत असन. पैसे. असं काही नाही बाबा. नाही तर नोकरी सोडलीच नसती जर पैसा कमवायचा असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्यांनी आपली संपत्ती घरदारं विकली असं लिहिलं. त्यांना विकून काही कमी पडलं नाही. असं लिहिलं प्रेषरांच्या कृत्यामध्ये. त्यांनी काय विकले. विकलं. आपले घरदारं विकले. आणि सगळे कोणाच्या महिमेसाठी. देवाच्या आणि असं महिमेसाठी. लिहिलं त्यांना काहीच कमी पडलं नाही. आणि तोच अनुभव आम्ही घेतो प्रभूसाठी. येस.
जसं आम्ही देवासाठी करतो, आमचा पुरवठा आमचा परमेश्वर करतो. येस हालेलुया. मग ते कपडे असतील, वस्तू असतील, लोक स्पेसिफिकली येऊन म्हणतात हे तुझ्या कपड्यासाठी, हे तुझ्या गोष्टींसाठी. का? कारण जसं आमचं प्रभूसाठी प्रामाणिक आहे, तर परमेश्वर पण त्याच्या आशीर्वाद प्रामाणिक राहतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर मी देवाच्या राज्याचा विचार करतोय, तर प्रभू माझ्या गरजांचा विचार 100% करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. इथे लोकांना समजतं, जर मी कोणाचा विचार करतोय, देवाचा. प्रभूचं राज्य कसं वाढल, तर प्रभू पण माझा विचार करणार का नाही करणार? येस करणार. देव बघल का रे, हा एम्प्लॉई, हा कामगार चांगला आहे आणि त्याच्याद्वारे माझं राज्य वाढतंय. मग तो माझा फायदा करणार का नाही करणार? जस तुम्ही देवासाठी तुमचा हात मोकळा कराल, पहिले अर्पणाद्वारे देवाची सेवा कराल, तर प्रभू तुम्हाला ब्लेस कराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुम्हाला दिलंय कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. आणि प्रभू माझी सॅलरी वाढव. कशी वाढणार? तुझी सॅलरी वाढती, पण तुझं अर्पण कुठं वाढतंय? कमान, किती लोकांना समजलं? तुझी सॅलरी काय झाली? वाढतीये. तुझी सॅलरी वाढली, तुला इंटरेस्ट जास्त भेटला, पण तुझं 10चीच नोट आहे अजून. तुझं अर्पण कुठं वाढतंय? येस. देवाकडून घे, पण देवाला देऊ नकोस. मग जे आहे ते पण काय होऊन जाईल? काढून घेण्यात येईल. चर्च द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. पहिले देव देतो, मग देवाचा अनुग्रह येतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो पण तुमचं प्रथम फळ ब्लेस होणार नाही, तुमची आर्थिक स्थिती बदलणार नाही. इकडून ये तिकडून ये, तुम्हाला अजून बी योजनेचे पैसे मिळाले ती बी टिकणार नाहीत. बरकत नाही. काय नाहीये? बरकत नाही. बरकत असेल तर मग 10 रुपये का नाही असताना ते 50 रुपयासारखे असतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही अशा साक्ष ऐकल्यात का गॅस 5 महिने गेला. आम्ही अशा साक्ष ऐकल्यात का तांदूळ डबा बरंच होते, 3 महिने गेले. कसे गेले माहित नाही, पण देवाने केलंच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरकत आहे. काय आहे? बरकत. त्यांचा हात मोकळा आहे प्रभूच्या गौरवासाठी. ज्यांचा हात मोकळा नाही, त्यांचं जीवन पण ब्लेस नाही आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून मी तुम्हाला प्रभूच्या महिमेसाठी सांगतो. दशमांश दिलं म्हणजे माझं काम झालं नाही. दशमांश देवाच्या गौरवासाठी. कोणाच्या? देवाच्या. ही तुमची बाजू झाली. पण एक सेवक म्हणून दशमांशवर अधिकार कोणाचा? सेवकाचा. सेवकाचा. जोरात बोला. सेवकाचा. घाबरायचं नाही, बायबल सांगतं. दशमांशवर अधिकार कोणाचा? सेवकाचा. पण एक सेवक आहे नाताने आम्ही बघतो का रे, नाही जाऊ दे प्रभू, हे पण तुझ्या सेवेसाठी, येस. हे पण तुझ्या सेवेसाठी. तू मला वेगळं देशील तुझ्या गौरवासाठी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? पण हे तुमचं काम आहे चर्च, का बाबा दशमांशमध्ये माझं संपत नाही, देवाचा गौरव झाला पाहिजे आणि पास्टरने या गोष्टी देवाच्या महिमेसाठी वापरल्या पाहिजे. किती लोकांना समजतं? अजून खोलवर जाऊ का? कमान जाऊ का? आपण जे देतो सेवेसाठी का खाण्यासाठी? सेवेसाठी. मग एक जर सेवक जर तेच खाण्याला लावतोय, तर मग देवाचा गौरव कुठे आहे? कमान, मी काय बोलतो लक्षात आलं? काही पण आपला कार्यक्रम असेल, आम्ही जे आमच्याकडे दशमांश असतो जो असतो, कशाला लावतो? सेवेसाठी. सेवेसाठी नाही, आपल्या इतर चर्चमधल्या ॲक्टिव्हिटीसाठी, खाण्यासाठी. Yes. हा खाण्यासाठी नाही आहे पैसा. हा कोणासाठी आहे? सेवेसाठी. तू द्यायचं आणि तूच खायचं का? नाही. कमॉन, किती लोकांना कळतं मी जे बोलतो? तू द्यायचं आणि तूच खायचं नाही. दशमांश हा सेवेसाठी आहे. पण पास्टरची बाजू अशी असते का रे बाबा, प्रभू यांना कधी समजणार, जे दिले त्यातूनच करतो, तू मला भरपूर उगवशील. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण हे मंडळीला कळलं पाहिजे का रे, हा कुठून करतोय? कमॉन, कळतंय का मंडळी? हा कुठून करतोय? अरे हे सेवेसाठी लावलं पाहिजे होतं, ट्रॅकसाठी लावलं पाहिजे होतं, हे शूटिंगसाठी कॅमेरा आणला पाहिजे होता यांनी. अरे यांनी अजून एक कीबोर्ड घेतला पाहिजे होता. पण हे आलेलं परत मंडळीवरच लावतो. हे मंडळीवर लावण्यासाठी नाही, हे राज्य वाढवण्यासाठी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? माझा दशमांश मी दिला, आता बाकी सगळं त्याच्यात प्राश्चनी करायचं. अरे तुझा दिन तूच खाईन का? तुझं प्रभूसाठी आहे. पण सेवक काय करतो? प्रभू जाऊ दे, यांचे त्रास मी बघतो, याची तळमळ मी बघतो, जाऊ दे, मी माझं टाकतो, तू मला देशील. आणि देव देतोच. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का? कारण देव पण आमचा प्रामाणिकपणा बघणार का तुझा जीव पैशात आहे का तुझा जीव प्रभूमध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे देताय ते तुम्ही खाण्यासाठी नाही, ते प्रभूचं राज्य वाढवण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही चर्चसाठी विचार केला पाहिजे. अरे हे चर्च चाललंय कसं चाललंय? चर्च आपलं पत्र्याचं तुम्हाला माहित होतं. सगळे कुदर कोणाच्या बाजूनी होते? तुमच्या बाजूनी. बोला. लोकांच्या बाजूने होते का नव्हते? येस. हे मनोज शुभम असे घामात वाजवायचे. एक परिवार कुठे आहे सिस्टर? डोंगरे सिस्टर कुठे? प्लीज उभा राहा, प्लीज उभा राहा. ते म्हणली पास्टर इतके घामात भिजतात आणि आपलं वन्स मोर आपलं. अरे तुमच्याकडे कूलर आहेत, 4-4 कूलर तुमच्या दिशेने लावलेत, तुम्ही कूलरमध्ये आराधना करतात. हे लोक कशात? गरमीमध्ये. ते म्हणले पास्टर आम्हाला बघवत नाही, हे कसे घामात थांबतात, तुम्ही हॉलिडेमध्ये थांबतात, आम्हाला एक कूलर ह्या भावांसाठी घ्यायचा, तुमच्यासाठी घ्यायचं.
मी विचार केला प्रभू एवढं चर्च होतं, हे सगळे बघतात हे आराधना कसे करतात, पण एकाच्या मनाला पाजार फुटलं नाही, पण एक बहिणीच्या मनात प्रभूंनी कृपा टाकली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च म्हणून आपलं कर्तव्य आहे का देवाने जर मला ब्लेस केलं तर देवाचं काम कसं पुढे गेलं पाहिजे असं हार्ट प्रत्येकाला प्रभूने चर्चमध्ये देऊ. येस. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. कूलर बघताय ना, ते कूलर त्या बहिणीने दिलं चर्च. आम्हाला जे बी कूलर आले ना ते आमच्याकडे लावले, आम्ही कुठं लावले का कोणी म्हणायला नको बाबा लय गरम होतं चर्चला, नाही जाऊ दे आई येणार नाही, लावू याला कूलर. 4 लाव, बर्फ आणून टाक, सागर काय टाकतो आणून, बर्फ टाका पास गार होईल. हे गार होऊ देत पण इतके गार बी होऊ नका का प्रभूचं वचन समजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला समजलं पाहिजे, काय झालं पाहिजे. ती पण त्याच मंडळीत आहे पण तिला समजतं पण आम्हाला समजत नाही. Yes. मग तुम्ही सजलात कोणासाठी, ती सजली कोणासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर सजलात ना, तुम्ही देवाचा विचार केला पाहिजे. Yes. आज त्या बहिणीने मंडळीचा विचार केला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बसा सिस्टर, आज देवाचा विचार करा का देवाचं काम कसं वाढलं पाहिजे, आज चर्चमध्ये काय आलं पाहिजे, देवाने मला दिलं का नाही दिलं सगळं, येस. का मग देतोय का नाही देत. Yes, या आठवडी एक विनंती आणली, पुढच्या आठवडी दुसरी आणता का नाही आणत. येस. का म्हणता प्रभू बस झालं या महिन्यात, लय लय मागितलं तुला या महिन्यात, आता नको प्रभू बस पुढच्या महिन्यात येतो, असं म्हणतो कधी. जर देव एवढं उदारतेने देतो तर आपण पण उदारतेने दिलं पाहिजे. कोणाच्या महिमेसाठी देवाच्या महिमेसाठी. आपण विचार केला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे मोठे भाऊ अविनाश, किती लोक ओळखतात त्यांना, आमचे स्पिरिच्युअल मेंटॉर पास्टर सुनील गंगावणे, ज्यांच्याद्वारे आम्ही प्रभूत वाढलो. तिथं जसं पास्टर वचन घ्यायचे, आम्ही त्या ठिकाणी यांच्यामध्ये शिकलो, वाढलो. तर ते वचन जसं असायचं त्याला वाटायचं का रे हे वचन लोकांपर्यंत गेलं पाहिजे, पण सोर्स काय नव्हता. मग काय केलं त्यांनी, कॅमेरे विकत घेतले स्वतःचे. शूटिंगचा धंदा आमचा नव्हता, प्रभूच्या सेवेसाठी कॅमेरे विकत घेतले होते. आणि त्या निमित्ताने मग ठरवलं आम्ही का रे चला हे संदेश टी व्हीवर गेले पाहिजेत. स्वतःच्या खर्चाने कॅमेरे घेऊन पैसे टाकून ते संदेश त्यांनी टी व्हीवर आणले आणि टी व्ही माध्यमाने ते वचन लोकात जाऊ लागलं. Yes. म्हणजे असे लोक पाहिजेत जे मंडळीचा विचार करतील आणि देवाचं वचन पुढे घेऊन जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. आज तुम्ही बघता जीसस इंडिया टीव्ही, का प्रभूने त्यांना दिलं. आजही ते तेच करतात. कोणाची मीटिंग असतील, जातील त्या ठिकाणी, बाहेरगावी जातील, चॅनल घेऊन येते, मॅसेज शूट करतील आणि दाखवतील का लोकांपर्यंत प्रभूची सुवार्ता गेली पाहिजे. आज तुम्ही मंडळीचा विचार केला पाहिजे. येस. देव तुमचा विचार करतो, तुम्ही चर्चचा विचार केला पाहिजे. पास्टरनी म्हणावं मग तुम्ही द्यावं, ह्यात आनंद नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला डोळे आहेत, तुम्ही पाहताय, तुम्हाला कान आहेत, तुम्ही ऐकताय, तुम्हाला मन आहे, तुम्हाला समजतंय, पण समजून गप्प बसू नका, देवासाठी उभे राहा. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. गाढव सजून पळालं का, नाही, थांबलं कोणासाठी, देवाच्या गौरवासाठी. नाही मला प्रभूला घेऊन मिरवायचं. कोणाला घेऊन मिरवायचं, येशूला घेऊन येशूला घेऊन मिरवायचंय. मिरवायचं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आशीर्वाद कोणाद्वारे आहेत, देवाद्वारे. जसं तुम्ही देवाला खुश कराल देव तुम्हाला भरपूर प्रोव्हाइड करणार. येस. आमेन. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय का चर्च. येणार का परिवर्तन, चेंजेस येतील का, येस. कोणासाठी, देवासाठी. कोणासाठी स्टँड घ्याल, देवासाठी. प्रभूसाठी स्टँड घ्या का प्रभू तुझसाठी काय करू. कारण जे काही आहे कोणाद्वारे, देवाद्वारे. जोरात बोला सगळे, फक्त देवा- तिच्यासाठी नाही वचन, तुमच्यासाठी आहे. कोणाद्वारे, देवाद्वारे. कोणासाठी जगायचं, देवासाठी. कोणासाठी वेळ काढायचा, देवासाठी. प्रभूसाठी वेळ काढायचा. असं म्हणू नका टाइमच नाही, फोन करा, फोन बिन काय नाही होणार, तू यायचं, येस. तू वेळ काढायचा, तू देवाच्या सेवेत झुपायचं, प्रभू तुला आशीर्वाद करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय. आशीर्वाद कोणाद्वारे, देवाद्वारे. आज प्रभू ब्लेस करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. पण जर आमचं जीवन सरळ नसेल तर जो अनुग्रह आहे तो निघून जाईल. जो फाटा फळ देणार नाही प्रभू त्याला कापणार, 100% कापणार. पुढचे दिवस कसे असावेत हे मंडळीने ठरवायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुला वाटतं का मी ब्लेस व्हावं तर आज देवाकडे फिर आणि म्हण का प्रभू हा माझा अनाकर्तेपणा मी ॲग्री करतो. कारण सांगू नको, काय सांगू नको. कारण देवाने असं लिहून नाही पाठवलं हा तू बोलला मी ॲग्री केलं. देव जर तुला ॲग्री असता तर आज हे वचन देवाने मला दिलं नसतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे एकच उत्तर आहे, माझं अंतकण कोण जाणतो, परमेश्वर आणि जाणतो. तुझं अंतकण देव जाणतो. तर मग हा संदेश तुला देवाने का पाठवला. येस. माझी परिस्थिती कोण जाणतो, परमेश्वर मग जाणतो. देव परिस्थिती जाणतो, ते वचन देवाने का पाठवलं. येस. आमचं एकदम साधं उत्तर, पास्टर तुम्हाला काय माहित, देवाला माहित. अरे मग देवाला म्हणतो प्रभू संदेश बदल, संदेश बदल. ते म्हणतो संदेश नाही हाच दे. मी देवाला काय म्हणतो, संदेश बदल. प्रभू होणार नाही माझ्याकडून. प्रभू म्हणतो हाच बोल, हाच बोल, हाच बोल. आणि तुम्ही तर म्हणता अंतकरण, परमेश्वर जाणतो. देव त्यांना म्हणतो सांग येस. का मी तुझं अंतकरण जाणतो पण मी तुला सहमती देत, नाही. तुला स्टँड घ्यावा लागेल. येस. काय घ्यावं लागेल, स्टँड. देवासाठी उभे राहा, घरी बसून राहू नका, देवाच्या महिमेसाठी पुढे या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं, कळतं चर्च. आता लीडर लोकांसाठी, कोणासाठी, काय केलं खाली बघितलं सगळे. गाढव सजलं, काय झालं,
सजलं अरे पण कुणी सजवलं? येशूने, येशूने कुठं सजवलं? परत वाचा. शिष्याने सजवलं, हा, कुणी सजवलं? आणि कसं सजवलं? वस्त्र टाकले. फक्त वस्त्र नाही, स्वतःची वस्त्र. येस, हालेलुया. कोणती वस्त्र? स्वतःची वस्त्र. असं लिहिलंय का गाढव सजलं फक्त वस्त्रांनी नाही, जे वस्त्र त्यांचे होते तीच वस्त्र कोणावर? गाढवावर. आता लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आराधनेने सजवलं, कोणाला प्रार्थनेने सजवलं, कोणाला बायबल वाचण्याने सजवलंय, कोणाला शूटिंगने सजवलंय, कोणाला व्हॉलेंटिअरच्या कामाने सजवलंय. मग तुझी वस्त्र कोणाला घाल? दुसऱ्याला. कोणाला? दुसऱ्यांना. त्यांनी आपली वस्त्र कोणाला घातली? गाढवावर घातली. कमॉन, कोणाला घातली? गाढवाला आणि घातली. गाढव कोणाच्या उपयोगात आलं? येशूच्या उपयोगात. आता तू तुझी वस्त्र जर त्याला घालशील, मग ती प्रार्थनेचे वस्त्र असशील, तू त्याला प्रार्थना शिकवशील, मग त्याचा पण उपयोग कोण करणार? परमेश्वर तू जर करणार. आराधना त्याला शिकवू, त्याचा पण उपयोग कोण करणार? परमेश्वर. तू जर त्याला शूटिंग शिकवू, त्याचा पण उपयोग कोण करणार? परमेश्वर. तू बायबल वाचती, तू दुसऱ्यांना शिकव, त्याचा उपयोग कोण करणार? परमेश्वर. तुमची वस्त्र त्याला घातली तर त्याचा येशू उपयोग करणार. येस, आमेन. पण तुमची वस्त्र जर तुम्ही घालणारच नाही तर गाढव कसं तयार होणार? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे चर्च मधले भाऊ बहीण आहेत, जे प्रभूच्या सेवेमध्ये आहेत, तुमची वस्त्र फक्त तुमच्यासाठी नाही, तुमची सेवा दुसऱ्यांना वाटा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. याच्यात पण पडतं ते. आम्हाला वाटतं फक्त देण्यात आहे. कशात? देण्यात. आपली सेवा पण दे. एक पास्टर म्हणून आम्ही कधी असं म्हणलो नाही की बाबा तुला कसं टीचिंग द्यायचं, तुला कसं स्टेज द्यायचं, उद्या तुझं चर्च चालू करशील. ती भीती नको तुमच्यात. द्या. काय करा? द्या. तुला आराधना येते का? चला तुम्हाला आराधना शिकवतो. मला वाद्य येतं का? मी तुम्हाला काय शिकवतो? वाद्य. जे मला आहे ना ते लोकांना सजवण्यासाठी. त्यांनी आपली वस्त्रांनी काय लिहिलंय? स्वतःच्या त्यांनी वस्त्रांनी स्वतःच्या वस्त्रांनी गाढवाला काय केलं? सजवलं. आज तुमच्याकडे जे आहे ते घरी राखून ठेवण्यासाठी नाही, लोकांना सजवण्यासाठी. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कमॉन, कळतंय? आराधना येते, चर्चला यायचं, देवाचं काम करायचं, घरी बसायचं. बोला. चर्चला यायचं. कोणाची सेवा करायची? देवाची वाद्य सेवा. येतं, कोणासाठी वाजवायचं? देवासाठी. घरी बसायचं. नाही, शूटिंग येते, कोणासाठी करायची? देवासाठी. आज तुमच्याकडे वस्त्र आहेत. काय आहेत? वस्त्र आहे. सेवेचे वस्त्र तुम्हाला देवाने घातलेत, पण तुमची वस्त्र तुम्ही द्यायला तयार नाहीत. मग परमेश्वर तुमच्याशी आनंदी? आज देवाचं इच्छा आहे का चर्चमधल्या लोकांनी जे देवाचं वस्त्र घातले, ज्यांनी आराधनेचे, प्रार्थनेचे, सेवेचे, तुमची सेवा लोकांना वाटा. चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकत नाही. येशू शिष्य तरी कुठं ऐकत होते? कमॉन, ताळमेळ होता का 12 मध्ये? नाही, कमॉन, ताळमेळ होता? नव्हता. पास्टर माझं पटत नाही. अरे तुझं तरी कोणाबरोबर पटायचं? तुझं तुझ्या घरच्यांबरोबर पटाना तर मग बाकीचं काय? पण देवासाठी पटून घ्यायचं. कोणासाठी? देवासाठी. आज तुम्ही देवासाठी स्टँड घेणार नाही तर प्रभू म्हणतो तू का सजला? कारण तू दुसऱ्या गाढवाला काय कर? सजव. आज तुम्हाला जे देवाने दिलंय राखून ठेवण्यासाठी नाही, तुम्हाला देण्यासाठी. येस, म्हणून ज्यांना प्रार्थना येते, आराधना येते, वचन येते, सुवार्थ येतात, गाणे येतात, घरी बसू नका, देवासाठी बाहेर या. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? एक पास्टरांना 4 वेळेस म्हणावं लागतं, अरे बाबा कुठे आहे तू, कधी येतोस? आलो 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 आलो. वस्त्र काढून घे ना. काय काढून घेईल? वस्त्र. परमेश्वर वस्त्र काढून घेईल. प्रभू जर गाढवाला उपयोगात आणू शकतो तर देव कोणाचा उपयोग करू शकतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्यांच्या डोक्यात जाऊ नये म्हणून देवाने कोणाचा उपयोग केला? गाढवाचा. का? या 12च्या डोक्यात जाईल म्हणून बघ, गाढवाचा पण उपयोग करू शकतो, तुमच्या डोक्यात जाऊ नये. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची सेवा करत असताना भीतीत करू नका, आनंदाने करा. कॉम्पिटिशन आहे पण भिवू नका का माझी सेवा जाईल. जर तू देशील तुला देव अजून देणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज द्या. काय करा? द्या. तुम्हाला जे वस्त्र घातलेत ना प्रभूने, आध्यात्मिक वस्त्र, सेवेचे वस्त्र, ते वाटा. चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही ते वाटणार नाही, देव दुसऱ्याद्वारे त्यांचा गौरव करून घेणार. येस, तो म्हणतो तुम्ही नाही ओरडले तर कोण ओरडतील? धोंडे ओरडतील. तुम्ही जर देवाचं काम नाही केलं, देव आपली सेवा करून पण करून घेणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे चर्चमध्ये लीडर म्हणून काम करतात, तुमचं काम आहे का अजून लोक तयार झाले पाहिजेत. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. माझ्यामुळं देवाची सेवा थांबली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे देवाने आम्हाला शिकवलं. कधी कधी आपण, आपल्याला आरोग्य नाहीये, कधी आपण मिटिंगला बाहेर आहे, पण चर्च थांबलं नाही पाहिजे. देवाचं काम थांबलं नाही पाहिजे. देवाचं काम पुढे गेलं पाहिजे. म्हणून तुमचं काम आहे की जे तुमच्याकडे आहे, तुम्ही ते वाटलं पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय जे चर्चमध्ये सेवा करतात, राखून ठेवू नका, द्या. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या लोक महिमेसाठी. घेणार नाही, तुम्हाला त्यांना ते द्यावं लागल. जस तुम्ही ते द्याल ते तयार होतील आणि त्या आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कमॉन, बोलतोय का परमेश्वर? येस, आज मी माझं काम पूर्ण केलं.
जे देवाने मला सांगितलं होतं ते तुम्हाला मी सांगितलं. तुमचं जीवन कोणासाठी आहे, देवाच्या गौरवासाठी, कोणासाठी वेळ काढणार देवासाठी ते तुम्ही ठरवायचं. 6 महिने पुढचे कसे असावे ते तुम्ही काय करायचं ठरवायचं. जर तुम्हाला वाटतं का देवाकडून मला आरोग्य असावं, माझी आर्थिक स्थिती चांगली असावी, माझं काम टिकून राहावं, माझ्या घरात शांती असावी, तर परत फिर. नाही फिरणार, तुझं किंमत तू मोज. पण जर तू फिरशील, देवाचा अनुग्रह नवीन होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही ठरवा तुमचं पुढचं फ्युचर कसं असणार. प्रेज द लॉर्ड. कमान उभा राहूया आपण. महिमा देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर. तू गौरवी देव आहे, येस. तू महिमेचा देव आहे. आणि मी पण या गाढवाप्रमाणेच होतो. मला तू सोडवलं पित्या, आणि मला तू मोकळं केलं, आणि मी सजल्या गेलो परमेश्वर. येस प्रभूजी. मला तू वेगवेगळ्या गोष्टीद्वारे ब्लेस केलं. येस लॉर्ड. आशीर्वादाद्वारे, घराद्वारे, संपत्तीद्वारे, नोकरीद्वारे, ब्लेसिंग्सद्वारे परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो, Yes, तुझी प्रभू. स्तुती करतो. येस पण देवा, जे तू आज वचन मला दिलं का तू सजला, पण त्या गाढवाप्रमाणे तू माझ्या उपयोगात नाही पडला. तू मला घेऊन नाही मिरवत, तू बाकी सर्व गोष्टीत मिरवतो, पण माझ्या महिमेत तू येत नाहीस. येस. माझ्या गोष्टीत तू प्रामाणिक नाही आहेस. मग कसा आशीर्वाद राहील तुझ्या कुटुंबावर? तुझी पात्रता नाही आहे, तुझी लायकी नाही आहे, तरी मी तुला ब्लेस केलं. तुला अशा ठिकाणी काम प्रोव्हाइड केलं जिथं काम नाही. तुला असा पगार तुला दिला जिथं असा पगार भेटत नाही. तुला असा बिझनेस दिला ज्या बिझनेसमध्ये तुझी पात्रता नाही. येस. तुला असं स्थळ दिलं का ज्याच्या योग्यतेचा तू नाही. तुझी कुस वाहती नव्हती, अनेक बंधनं होते, पण तुला मी संतानाने ब्लेस केलं. तुला घराची पात्रता नव्हती, जगात विचारून बघ का तुझ्यासारख्या लोकांना घर भेटतं का, पण देवाने तुला घर दिलं. येस. आज तुझे अस्तित्व नसताना देवापाने तुला ब्लेस केलं, येस. तुला आशीर्वादित केलं. ओ परमेश्वर, आम्ही तुला महिमा देतो. Yes, ओ Lord. तुझी स्तुती करतो माझ्या Yes, परमेश्वर. ओ तुला धन्यवाद देतो अब्बा फादर, की तू अद्भुत परमेश्वर आहे, तू गौरवी देव आहे पित्या. देवा, मी सजलो पण मी उपयोगात नाही आलो. मी माझेच कारणं सांगितले, मी माझ्याच मनाच्या अंधारात चाललो पित्या. माझा नाकर्तेपणा मी आज कबूल करतो. जर तुम्हाला खरंच आजचं वचन टोचतं येस हे आणि तुम्ही म्हणता का होय हा माझा नाकर्तेपणा होता, तर देवाकडे पश्चातापाने वळा. येस आमेन. पश्चातापाने वळा चर्च, म्हणजे देव तुमचा अंगीकार पुन्हा करल. येस तो आमेन. परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. ये जीसस. आपला नाकर्तेपणा देवाला कबूल करा. येस येस. इवन ज्यांनी आपली वस्तू दुसऱ्यांना घातली नाही तेही आपले नाकर्तेपणा कबूल करा. Yes, yes, का माझी Lord. सेवा मी माझ्या पुरतेच ठेवली पित्या, Ye मी ती Jesus. दिली नाही पित्या, हो दे मी ती बाप्पा. इतरांना दिली नाही, वाटली नाही पित्या. येस हे बाप्पा. तू जे मला दिलं ते घरी बसून राहण्यासाठी नाहीये, Yes, हे ते बाप्पा. एकट्या ठेवण्यासाठी नाहीये, Yes, ते पित्या. लोकांमध्ये महिमेसाठी उपयोगात आणण्यासाठी. Yes, पश्चाताप amen. करा चर्च. येस सर. जर हे वचन तुम्हाला वाटतं, ये जीसस. कारण ते म्हणतो लोक जाणतील की त्यांच्यामध्ये एक भविष्यवक्ता होता येस येस सर. आणि त्यांनी त्यांना येणाऱ्या दिवसाबद्दल ही चेतावणी दिली होती. म्हणून मी प्रार्थना करतो Yes, की तू म्हणतो Jesus. परीक्षेत पडू नये, Yes, म्हणून देवा या sir. लोकांवर तुझा अनुग्रह मागतो. हो दे बाप्पा. माझ्यावर पण प्रभू का आम्ही परीक्षेत पडू नये, येस आणि जी sir. कामं आम्ही चांगली करत नाही हो दे बाप्पा. तिथं आम्हाला प्रकाश दे, येस हे बाप्पा. तिथं आम्हाला प्रकाश दे. ये जीसस. का नेमकं मला काय केलं पाहिजे जिथं मला समजत नाही ती हो गोष्ट मला समजू दे. Yes, जे हे माझ्याकडून बाप्पा. होत नाही प्रभू तुझ्या गौरवाच्या गोष्टी होऊ दे. Yes, ज्या हे गोष्टीसाठी मी बाप्पा. पळतोय, माघार घेतोय, तिथं मी पुढे येऊ दे परमेश्वरा. Yes, हे आणि देवा बाप्पा. माझं जीवन तुझ्या महिमेसाठी येस आमेन. त्या स्त्रीप्रमाणे दिसू दे पित्या. हो दे का बाप्पा. माझे तुझे खरोखर खूप उपकार आहेत, येस आणि आमेन. ते खरंच आहे पित्या, का Yes, तुझे हे उपकारच बाप्पा. आहेत प्रभू, येस येस पण ते सर. दिसत नाहीत. ये जीसस. त्या शमरुनी, त्या शिमोन नावाच्या व्यक्तीसारखा मी आहे, हो दे का माझ्या बाप्पा. जीवनात ते इश्यू आहे, येस पण हे माझी बाप्पा. जीवनातून महिमा नाहीये येस परमेश्वर. हे बाप्पा. प्रभू मला महिमा करायची, महिमा करायचा आहे मला रे बाप्पा. उत्तमातलं उत्तम तुला द्यायचंय. हो दे बाप्पा. माझं जीवनच तुझसाठी आहे येस हे प्रभू. बाप्पा. माझं मुख आता बोलतं कर. हो दे बाप्पा. तू जे मला दिलं Yes, ते मला हे लोकांना बाप्पा. सांगू दे का येशूने मला दिलं. येस हे बाप्पा. तू जे माझ्यासाठी केलंय ते मला लोकांना सांगू दे का येशूने माझ्यासाठी केलंय. हो दे बाप्पा. देवा तू माझ्यासाठी पायी चालला, येस हे देवा तू बाप्पा. माझ्यासाठी अपमान सहन केला. हो दे प्रभू बाप्पा. मला पण ते प्याला पिण्याचा बळ दे परमेश्वरा. Yes, हे बाप्पा. आणि देवा तुझी महिमा हो दे. तुझा महिमा हो दे प्रभू मी पित्या. प्रार्थना करतो आल्या सर्वांसाठी, हो दे बाप्पा. या लोकांना तू पाहिलं, येस हे बाप्पा. यांचे आशीर्वाद तुझ्याचद्वारे प्रभू. येस हे पण बाप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो की हे झाड वाळू नये, हो दे हे बाप्पा. झाड वाळू नये. येस हे बाप्पा. देवा त्यांनी हे वचन फक्त कानापुरतं नाही, त्यांच्या आत्म्यामध्ये घेऊ दे. येस हे बाप्पा. देव पुन्हा बोलतो का जर तू फिरणार नाही, येस जर तू फिरणार नाही, येस येस. तो जो तुझ्या जीवनात वाईट दिवस येईल त्या दिवशी देव तुझं सहाय्य करणार Yes, नाही. yes. मग देवाला दोष लावू नकोस. Yes. देवाला म्हणू नको का देवा तू कुठेस, हो दे बाप्पा. आज फिर. तू वाईट दिवसात आपला परीक्षा करू नकोस. Yes, तू yes. निभाव करू शकणार नाही, Yes, तू टिकणार yes. नाहीस.
Yes. देवाकडे फिर, आमेन आमेन. देवाकडे फिर. Yes, Jesus. देवाला म्हण का नाही प्रभू पुन्हा होणार नाही, हो दे बाप्पा. तुझा अभिमानी बाळगणार. Yes, दे माझा बाप्पा. मोबाईल जगिक स्टेटस साठी वापरणार नाही, हो दे बाप्पा. माझं स्टेटस तुझ्या महिमेसाठी असणार. आमेन, आमेन. माझ्या स्टेटसवर फक्त तू असणार हो परमेश्वर. दे बाप्पा. कम ऑन चर्च, मी जगात मिरवणार नाही, Yes, मी Jesus. जिथं कुठं मिरवल येशूला घेऊन मिरवल. Yes, आमेन. माझ्या जीवनात फक्त तू राहा प्रभू. हो दे बाप्पा. गाढवाला समजलं पण ह्या तुझ्या लेकराला समजू दे, Yes, दे ज्यात बाप्पा. तुझा आत्मा आहे परमेश्वर. Yes, आणि तेव्हा yes, तुझी sir. महिमा हो दे Yes, Jesus. प्रभू. जितके नम्रपणे ऍग्री होत आहेत हो दे बाप्पा. त्यांच्या जीवनात तुझा आशीर्वाद पुन्हा स्वीकारतो. का तो येशूच्या नावामध्ये. पुन्हा त्यांच्या अभिषेकाचे वस्त्र त्यांना घाल पित्या. घाल दे बाप्पा. पुन्हा त्यांची शक्ती नवीन कर, Yes, दे बाप्पा. पुन्हा त्यांचा उत्साह नवीन कर. नवीन कर दे आणि त्या बाप्पा. प्रत्येकात तुझी महिमा हो दे Yes, पित्या. दे बाप्पा. तुझ्या नावाने मी त्यांना ब्लेस करून Bless कर तुझा दे अनुग्रह मी बाप्पा. स्वीकारतो प्रभू. स्वीकारतो दे मी प्रार्थना बाप्पा. करतो परमेश्वरा. Yes, दे जे लोक बाप्पा. फास्टिंग मध्ये आहेत, 40 Yes. दिवस जे लोक उपवास प्रार्थना करतात, आपल्या Yes. मस्तकावर हात ठेवा. जे 40 दिवस उपवास प्रार्थना करतात, थँक्यू जीजस, थँक्यू Thank you, फादर. Jesus. 40 दिवस प्रे करतात. धन्यवाद येशू. जे लिडर्स आहेत त्यांच्यावर हात ठेवा. जे लिडर्स आहेत त्यांच्यावर हात ठेवा. ज्या लोकांनी डोक्यावर हात ठेवलेत, Yes, Jesus. लिडर्स लोक त्यांच्याकडे जातील, त्यांच्या डोक्यावर हात ठेवतील. मी प्रे करतो. ओ थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड. जे 40 डेज जे फास्टिंग प्रे करतात, या लोकांसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वर. Yes, बाप्पा. देवा तुझ्या आत्म्याने उपवास केलेत, हो दे बाप्पा. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने ज्यांना तू बळ दिले उपवास करण्यासाठी, स्वीकार प्रभू मी तुझी प्रार्थना नावामध्ये. करतो परमेश्वर. अभिषेक स्वीकार. अब्बा त्यांच्या ज्या मागण्या आहेत तू जाणतो प्रभू, दे बाप्पा. त्यांच्या मागण्या तू सिद्धीस देणारा परमेश्वर आहे. तुझी इच्छा होती प्रभू त्यांच्या प्रार्थना ब्लेस व्हाव्यात, त्यांच्या Yes, प्रार्थना बाप्पा. फलदायी व्हाव्यात. Yes, म्हणून या बाप्पा. उपवास प्रार्थनेद्वारे प्रभू त्यांना तू बळ दिलं. Yes, yes, प्रभू मी mighty प्रार्थना God. करतो ज्या धन्यवाद. उद्देशाने यांनी तुझ्या उपवास प्रार्थना महिमा केल्या, होऊ दे ते उपवास प्रार्थना सफळ होऊ दे पित्या. त्या सफळ होऊ दे परमेश्वरा. आणि त्यांच्यात तुझी महिमा होऊ दे. जो ही उपवास प्रार्थना ते मागतात, जे तुझ्यात योग्य प्रभू ते पूर्ण कर. आणि त्यांच्यात तुझी महिमा होऊ दे प्रभू. येशूच्या नावाने त्या उपवास प्रार्थनेला मी फळ स्वीकारतो. त्या उपवास प्रार्थनेला फळ मी स्वीकारतो. देवा ब्लेस कर त्यांना, देवा ब्लेस कर प्रत्येकाला. आणि प्रभू तुझी महिमा हो दे प्रभू. या प्रत्येकांवर तुझं ऑइल मी अप्लाय करतो. देवाची शारीरिक शक्ती नवीन कर, यांचा बळ नवीन कर. राईट ना तुझा अभिषेक मी यांच्या डिलिव्हर करतो. ओ राईट ना त्यांना अनुग्रह दे. तुझा अनॉइंटिंग मी मोकळा करतो प्रभू. तुझा अभिषेक त्यांच्यात मी नवीन करतो पित्या. ओ थँक्यू लॉर्ड. तुझं न्यू ऑइल त्यांच्या, तुझं न्यू ऑइल मी स्वीकारतो. तुझं न्यू ऑइल त्यांच्यावर मी स्वीकारतो. ब्लेस कर पित्या. आणि प्रत्येकात तुझी महिमा हो दे पित्या. इवन जे लोक आत्म्याच्या वाढीसाठी उपवास प्रार्थना करतात, त्या लोकांवर तुझा अभिषेक मी स्वीकारतो. प्रार्थनेचा अभिषेक, आराधनेचा अभिषेक, सुवार्तेचा अभिषेक, समर्पणाचा अभिषेक. ओ प्रभू बंधन तोडण्याचा अभिषेक पित्या. ओ तुझा अनुग्रह मी मोकळा करतो. त्यांच्या आतमधले सेवकही वरदान तू येशूने म्हणतो मोकळे होऊ दे पित्या. आणि ते म्हणू दे की खरोखर या उपवास प्रार्थनेनंतर देवाने माझे गिफ्टिंग्स मोकळे केले, देवाने माझ्या सेवेमध्ये वाढ केली, देवाने माझा अभिषेक वाढवला, देवाने माझ्या प्रार्थनेला ब्लेस केलं, देवाने माझ्या प्रार्थनेमध्ये फळ आणले. आणि प्रभू तुझी महिमा हो दे. येशू नावाने जे लोक प्रार्थना करतात अभिषेकासाठी, देवाच्या कामांसाठी, प्रभूच्या नावाने म्हणतो देवाच्या सामर्थ्याने भरल्या जा. तुझा अभिषेक मी मोकळा करतो. तुझा अनॉइंटिंग मी त्याच्यावर रिलीज करतो येशू नावाने. आणि ते ब्लेस होऊ दे परमेश्वर. आणि देवा तुझी महिमा हो दे. Yes, yes, Lord. थँक्यू लॉर्ड तू केल्याबद्दल. हो दे बाप्पा. आम्ही साक्ष ऐकू Yes, या दे 40 बाप्पा. डेजच्या फास्टिंग नंतर Yes, प्रभूने दे बाप्पा. अद्भुत कार्य केलं. Yes, Jesus. प्रभूने आमच्या प्रार्थनेला आन्सर दिलेत. Yes, दे आम्ही बाप्पा. त्याद्वारे ब्लेस झालोय पित्या. Yes, दे बाप्पा. आम्ही तुला महिमा देतो. Yes, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो स्तुती पित्या. करतो दे आम्ही तुला बाप्पा. धन्यवाद देतो. धन्यवाद.